आपला जो सिलेबस आहे GS1 मध्ये हिस्ट्री हा सेक्शन आहे आणि काय त्याच्यामध्ये हिस्ट्री या टॉपिक मध्ये काय सांगितलेलं आहे, काय आपल्या सिलेबसचं टायटल काय आहे, आपलं पेपर वन मधला जो पहिला पॉइंट आहे त्याचं टायटल काय आहे. आवाज येत नाहीये. भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास, बरोबर आहे की नाही. म्हणजे हिस्ट्री आता येतोय का, हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, हेरिटेज कल्चर आणि हिस्ट्री ऑफ इंडिया असं दिलेलं आहे. वारसा, संस्कृती आणि इतिहास असे 3 शब्द सिलेबसच्या टायटल मध्ये वापरण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पॉइंट्स कोणते कोणते आहेत आपल्याला, म्हणजे थोडक्यात जे आपण आता पुढचे एक 20-25 सेशन जे आपण कव्हर करू त्याच्यामध्ये आपण कोणते पॉइंट्स कव्हर करणार आहोत. हेरिटेज म्हणजे वारसा, त्यानंतर संस्कृती आणि तिसरी गोष्ट इतिहास. ठीक आहे, हे 3 गोष्टींची चर्चा आपण करणार. 3 गोष्टी कोणत्या आहेत. वारसा, ओके, दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे संस्कृती आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारताचा इतिहास. ठीक आहे, तर हे त्यांनी सांगितलेलं आहे, सिलेबस मध्ये ते सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये हे झालं टायटल. ह्याच्यामध्ये पॉइंट्स कोणते कोणते कव्हर करायचे आहेत आपल्याला. बघितलं का पहिली लाईन काय आहे सिलेबसची. पहिला पॉइंट कशाशी रिलेटेड आहे. यस, पहिला पॉइंट हेरिटेज आणि कल्चर बद्दल आहे. काय दिलेलं आहे तिथं, प्राचीन पासून ते आधुनिक भारतापर्यंत. ओके, म्हणजे प्राचीन पासून ते आधुनिक भारत आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे. प्राचीन पासून ते आधुनिक, त्याच्यामध्ये आपल्याला काही ठळक पैलू कव्हर करायचे. कशाचे ठळक पैलू कव्हर करायचे आपल्याला. ठळक पैलू आपण कव्हर करणार. मोजके पैलू, नेमके पैलू आपण सॅलियंट फीचर्स असा शब्द इंग्लिशमध्ये वापरलेला आहे. हे ठळक पैलू कशाचे आहेत. येस, बघितलं सिलेबस आपण. ओके, हरकत नाही, लक्षात नाही राहिलं तरी हरकत नाही, पण माहिती तर आहे ना आपल्याला. तर 3 गोष्टींचे ठळक पैलू आपल्याला बघायचे, ते म्हणजे महत्वाची कलारूप, आर्ट फॉर्म्स आपल्याला अभ्यासायचे. तो काय बघायचं आपल्याला, आर्ट फॉर्म्स म्हणजे कलारूपे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा पॉइंट, यस प्लीज. ओके, दुसरा पॉइंट काय आहे, व्हेरी गुड, साहित्य. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलेली आपल्याला, तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे स्थापत्य. बरोबर आहे का. ओके, त्या काय म्हणू आपण त्याला की 3 पॉइंटची चर्चा आपल्याला या टॉपिक मध्ये करायची आहे आर्ट आणि कल्चर मध्ये. लक्षात येते कमी काय सांगतो ते. ठीक आहे, असं सिलेबस आहे ना, फक्त त्यांनी लिनियर सांगितलेलं आहे. मी तुम्हाला त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, कसं विचारलं जाणार आहे हे सांगतोय. ही स्पीड ओके आहे का, अजून थोडीशी वाढलं तरी चालेल, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि मी पहिल्याच लेक्चर पासून हे सांगतोय. नंतर काय होईल की आज पहिलं लेक्चर आहे, थोडंसं चालू द्या पॅसेंजर स्टाईलनं आणि नंतर मग सुपरफास्ट, याला काहीच अर्थ नाही. आपल्याला सगळे पॉइंट्स व्यवस्थितपणे कव्हर करायचे. ठीक आहे, येस. तर आपल्याला वारसा आणि संस्कृती हा जो घटक दिलेला आहे, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, प्राचीन पासून ते आधुनिक. ऑफकोर्स त्याच्यामध्ये मध्ययुगीन आलंच. सो प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. ओके, या कालखंडामधले काही महत्वाचे ठळक पैलू अभ्यासायचे. ठळक पैलू कशाचे अभ्यासायचे, तर महत्वाच्या कलारूप, ज्याला आपण आर्ट फॉर्म्स म्हणतो इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर साहित्य, लिटरेचर आणि स्थापत्य म्हणजे आर्किटेक्चर. ओके, त्या व्यतिरिक्त अजून एक कंपोनंट आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो काय आहे, भक्ती, चळवळ आणि तत्वज्ञान. ओके, भक्ती चळवळीशी निगडीत आपल्याला पॉइंट आहे. आणि लक्षात घ्या की हा जो मुद्दा आहे हा फक्त आणि फक्त काय म्हणू आपण त्याला की भक्ती चळवळीमध्ये साहित्य आणि तत्वज्ञान या 2 गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ऑफकोर्स इथे येईलच इथे त्या ठिकाणी, म्हणून भक्ती चळवळीचं तत्वज्ञान ही संकल्पना आपल्याला बघायची. साहित्य तर आहेच, ओके, ते दिलेलं आहे स्पेसिफिक. आता जर आपण बघितलं तर हा जो भाग आहे, हा जर बॉक्स मधला कंपोनंट जर सोडला तर बाकी सगळं युपीएससीच्या सिलेबस मध्ये जसं तसं दिलेलं आहे. एमपीएससीने फक्त एक पॉइंट ऍड केलेला आहे, त्याच्यामध्ये भक्ती चळवळीची, महाराष्ट्रातील भक्ती चळवळीच्या संदर्भासह, ओके, साहित्य आणि तत्वज्ञान. ओके, जेव्हा एमपीएससी स्पष्टपणे सांगतीये आणि वेगळं सांगतीये, स्पेसिफिकली नमूद करतीये, याचा अर्थ काय असेल, एमपीएससी या पॉइंटवर प्रश्न विचारणार आहे. याचं लक्षात मला, अदरवाईज त्यांना जर हे महत्वाचं वाटलं नसतं तर त्यांनी वेगळं नमूद केलं नसतं. ओके, युपीएससी जसं तसं कॉपी केलंय की त्यांनी सिलेबस, पण हा एक भाग आहे जो त्यांनी कॉपी केलेला दिसत नाही. हा एक वेगळा मुद्दा त्यांनी दिलेला आहे, त्याच्यामुळे हा एक महत्वाचा दिसतो पॉइंट आपल्याला. ठीक आहे, यस. आता इतिहासाचा जर विचार केला, ओके, इतिहास हा जो कंपोनंट आहे हे झालं आर्ट अँड कल्चरच्या संदर्भात. आता इतिहासाशी निगडीत कोणते कोणते मुद्दे एक्झाम मध्ये असणार आहेत, ओके, विचारले जाणार, सिलेबस मध्ये आहेत. तर त्यांनी कोणतं काय काय दिलेलं आहे. यस, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की 3 पॉइंट्स आपण म्हणूयात. आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे आपला.
बरोबर आहे. तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत. ओके, स्वातंत्र्योत्तर भारत, स्वातंत्र्योत्तर भारत. आणि तिसरा मुद्दा कोणता दिलेला आहे सांगता येईल कुणाला? यस, अजून कोणता मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे जगाचा इतिहास. ठीक आहे, तर मग तिसरा मुद्दा जो त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे जगाचा इतिहास. ठीक आहे, तर हा झाला आपला सिलेबस. आता आधुनिक भारत कधीपासून आपल्याला अभ्यासायचा असतो? आधुनिक भारताचा अभ्यास कधीपासून करायचा आहे? त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ओके, 1750 पासून पुढे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? त्यांनी असं सांगितलं की 18व्या शतकाच्या मध्यापासून, 18व्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे 1750च्या पुढे. ओके, फ्रॉम मिड ऑफ द 18th सेंचुरी ऑनवर्ड्स. त्याच्यामध्ये पुन्हा कशावर भर दिला जाणार आहे? आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कशावर भर दिला जाणार आहे? तर महत्वाच्या घटना, मुद्दे, इश्यूज याच्यावर भर दिला जाईल. त्यानंतर मग अजून एक कंपोनंट त्यांनी सांगितलं ते म्हणजे स्वातंत्र्य चळवळ. ओके, मग याच्यामध्ये आधुनिक भारतामध्ये ओके दोन मुद्दे पुन्हा येतील. ओके, हे दोन मुद्दे कोणते? ओके, पहिला मुद्दा त्यांनी सांगितला की काही महत्वाच्या घटना ज्या असतील ओके भारताच्या इतिहासामध्ये 1750 नंतर ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या त्या घटनांचं विश्लेषण असेल, काही महत्वाचे इश्यूज असतील, समस्या असतील, प्रश्न असतील तर त्या ओके गोष्टींवर भर दिला जाईल. ओके, महत्वाच्या घटना आणि महत्वाचे मुद्दे याच्यावर भर दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा पॉईंट येतो लक्षात. त्याच्यानंतर ओके त्यांनी अजून एक संकल्पना सांगितली किंवा कंपोनंट सांगितलं ते म्हणजे आपल्या देशाची झालेली स्वातंत्र्य चळवळ. तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुन्हा त्यांनी काय सांगितलं की महत्वाच्या प्रदेशांचं आणि व्यक्तींचं योगदान. ओके, त्याच्यामध्ये योगदान या घटकावर अधिकाधिक भर असणार आहे स्वातंत्र्य चळवळीचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर. सो स्वातंत्र्य चळवळ म्हटल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या घटकांचं योगदान काय असणार आहे या संकल्पनेवर, या घटकावर विशेष भर आहे. हा मुद्दा येतो लक्षात. मला काय सांगायचं ते म्हणजे आपण लक्षात घ्या की सिलेबस जर व्यवस्थितपणे समजून घेतला तर पेपरमध्ये काय विचारलं जाणार आहे ते कळणार आहे आपल्याला. पापट पसारा अननेसरी गोष्टी डिस्कस करायची गरज पडत नाही, अभ्यास करायची गरज पडत नाही, नेमकंपणा येतो. आणि जर आपण पीवायक्यूचं अनालिसिस केलं तर लक्षात येतं की सगळे प्रश्न याच घटकांवर साधारणतः विचारलेले आहेत. अभ्यासाचा आवाका कमी येतो आणि मर्यादित काळामध्ये सगळा कंटेंट कव्हर करणं आपल्याला सोपं जातं. इज इट ओके? तर हा झाला आधुनिक भारताच्या संदर्भात. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये त्यांनी कशाबद्दल विचारलेलं आहे तर भारताची स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं काय झालेलं पुनर्रचना, रिऑर्गनायझेशन आणि कन्सोलिडेशन या गोष्टींवर भर दिलेला आहे. सो आपण आपल्या देशाची घडून आलेली पुनर्रचना, संवैधानिक ओके जे काही घटनात्मक रचना तयार झाली ती घटना, आणि त्याच्यानंतर भारतात झालेला संघटन, कन्सोलिडेशन आपण ज्याला म्हणतो ओके, तर त्या गोष्टींवर भर असणार आहे स्वातंत्र्योत्तर भारताच्या मध्ये. त्याच्यामध्ये आपलं संविधान आलं, त्याच्यामध्ये आपल्या फाळणीमुळे निर्माण झालेले प्रश्न ओके, भाषावार प्रांत रचना हा जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये येतो. तर हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्याच्यानंतर जात संघर्षाचा मुद्दा आहे, कम्युनॅलिझमचे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे या टॉपिकमध्ये कव्हर केले जाणार आहेत. म्हणजे स्वातंत्र्यानंतर इमिजिएटली आपण कोणत्या कोणत्या चॅलेंजेसला फेस केला. मग प्लॅनिंग कमिशन त्याच्यामध्ये येईल का? आर्थिक पुनर्रचना येईल का? डेफिनेटली येणार आहे. इकॉनॉमिक मॉडेल्स आपण अडॉप्ट केले. पहिले 15 वर्ष, पहिली 25 वर्ष भारताला नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला होता? थोडक्यात इंदिरा गांधींच्या काळापर्यंत एक ढोबळमानाने आपण त्या ठिकाणी करायचं असं. इंदिरा गांधींच्या काळापर्यंत जे काही झालं ते साधारणतः या घटकामध्ये विचारलं जाऊ शकतं. हा मुद्दा तो लक्षात. मग त्याच्यामध्ये मग आपली स्वतंत्र भारताची फॉरेन पॉलिसी असेल की नाही सांगा? स्वतंत्र भारताची फॉरेन पॉलिसी असेल की नाही? मग आहे की नाही याचा एक कॉन्क्रीट पुरावा सांगू तुम्हाला. परवाच्या प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला होता, पंचशील करार कोणी कोणी साईन केला होता. हा पॉईंट कोणी म्हणाल पॉलिटीचा आहे, कोणी म्हणाल इंटरनॅशनल रिलेशनचा. हा पॉईंट ऍक्च्युली स्वातंत्र्योत्तर भारताचा आहे. ते तर लक्षात. कारण मग नेहरूंच्या कारकिर्दीचा विचार करता पंचशील धोरण आपण सविस्तर आपण अभ्यासतो, स्वतंत्र भारताचे परराष्ट्र धोरण. ओके, हा आपल्या सिलेबसचा भाग आहे आणि तो क्वेश्चन तिथं कव्हर केलेला आहे. हा मुद्दा तो लक्षात. तर मग इथं आपल्याला ओके पुनर्रचना आणि संघटन हा भाग स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आहे. आणि जगाच्या इतिहासाचा जर विचार केला तर जगाचा इतिहास आपल्याला कधीपासून अभ्यासायचा आहे? काय सांगितलं एमपीएससीने याबद्दल? जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना काय बघायचं आपल्याला? 18व्या शतकापासून पुढे. आता 18वं शतक म्हणजे कधीपासून पुढे असेल? 1700 पासून पुढे. ओके, इथं म्हणजे आधुनिक भारत ओके 1750 पासून आहे आणि जगाचा इतिहास आपल्याला ओके 1700 पासून पुढे आपल्याला अभ्यासायचा असतो. बरोबर आहे का? मग त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा भर कशावर आहे? काही महत्वाच्या घटनांवर भर आहे, इम्पॉर्टंट इव्हेंट्स. मग त्याच्यामध्ये वेगळ्या क्रांत्या दिलेल्या आहेत, जसं की औद्योगिक क्रांती असेल, त्याच्यानंतर अमेरिकन क्रांती आहे, त्याच्यानंतर फ्रेंच क्रांती आहे, रशियन क्रांती आहे,
आतापर्यंत चिनी क्रांतीवर प्रश्न विचारलेला नाही आहे, पण ती क्रांती सुद्धा येते, कारण बाकी सगळ्या क्रांत्यांवर प्रश्न विचारून झालेला आहे. तुम्ही म्हणाल सर कधी प्रश्न विचारला होता, आम्ही तर आत्ताच आलो आणि आम्हाला तर माहिती की एमपीएससी पहिल्याच वर्ष एमपीएससीचं आहे, बरोबर आहे का? पण आपण हे सगळं डिस्कस करताना कशाला बेस पकडतोय? युपीएससीला बेस पकडतोय, कारण एमपीएससीने स्वतः तसंच केलेलं आहे की नाही. त्याच्यामुळे जर आपण युपीएससीच्या पेपरचा आढावा घेतला तर ह्या टॉपिक्सवर भर देण्यात आलेला आहे. हे तर लक्षात वेगळ्या प्रकारच्या क्रांत्या, अशा टोटल कोणत्या कोणत्या क्रांत्या आहेत? तर एक औद्योगिक क्रांती आहे, त्याच्यानंतर अमेरिकन, फ्रेंच, रशियन आणि चीनी अशा टोटल या 4 क्रांत्या आहेत. म्हणजे या 4 प्लस ती एक टोटल 5 क्रांत्यांचा आपला अभ्यास जगाच्या इतिहासामध्ये करावा लागतो. हे तर लक्षात. सो वेगळ्या प्रकारच्या क्रांत्या, ठीक आहे. सो क्रांती, आपल्याला क्रांती, जागतिक क्रांत्या ज्या झालेल्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करावा लागतो. त्यानंतर जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी, म्हणजे ज्याला आपण महायुद्ध आपण ज्याला म्हणतो, तर महायुद्धांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. सो महायुद्ध आहे. मग या महायुद्धांच्या दरम्यान काही महत्वाच्या घडामोडी घडल्या असतील, त्याच्या मागे काही विचारसरणी असतील, तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे. आणि मग महायुद्धोत्तर जग, ओके, ज्याला आपण पोस्ट वॉर ओके वर्ल्ड आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये फार महत्वाची घडामोड घडलेली आहे, त्याला आपण शीतयुद्ध असं म्हणतो, बरोबर आहे. तर शीतयुद्धाचा आढावा थोडक्यात आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यावा लागतो. सो क्रांती असेल, महायुद्ध असतील, शीतयुद्ध असतील. आणि मग जर आपण महायुद्ध आणि विशेषतः शीतयुद्धाचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं? एक विचारसरणी, ओके, त्याला एक जागतिक स्तरावर विचारसरणींचा पगडा निर्माण झाला होता, त्या विचारसरणीने जगाला अत्यंतिक प्रभावित केलेलं आहे. अशा विचारसरणी म्हणजे कोणत्या होत्या? साम्यवादाची आणि भांडवलवादाची विचारसरणी. तर त्याच्यामुळं त्या विचारसरणींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. सो इथं विचारसरणी, त्या विचारसरणीमध्ये दोघांचा आपल्याला इथं अभ्यास आहे. भांडवलवाद, भांडवलवाद आहे, भांडवलवाद, आणि त्याच्यानंतर मग येतो समाजवाद आणि साम्यवाद. समाजवाद, ओके, आणि साम्यवादाच्या विचारसरणी. तर या सगळ्यांचा आढावा आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. आता काय राहिलंय का याच्यामध्ये? काय राहिलंय का माझ्याकडून? काही राहिलं असेल का? विचार करा थोडासा. यस नो काहीतरी सांगा. राहिलंय, नाही राहिलंय. सिलेबसच्या कॉपीज तुमच्याकडे असू शकतात, तुम्ही पाठ केलेला असू शकतो, लक्षात असू शकतो. राहिलंय का? आता याच्यामध्ये आलं की नाही? कला, रूप, साहित्य, स्थापत्य, ओके, आर्ट कल्चर मध्ये ते आलंच. ओके, येस. आता स्पेसिफिक कुठलाच टॉपिक मी या ठिकाणी सांगत नाही. ब्रॉडली जर आपण बघितलं तर एक महत्वाचा सेगमेंट आपला राहिलेला आहे, जो आपण एमपीएससी ला हे आपण आता विसरलो होतो, बरोबर आहे का? हे सगळं करत असताना आपल्याला समाजसुधारक नाही, महाराष्ट्राचे संदर्भ, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा संदर्भ येत जाणार. आधुनिक भारताचा इतिहास करत असं महाराष्ट्राचा संदर्भ येणारच आहे प्रत्येक ठिकाणी. लक्षात आलं का? म्हणजे हे सगळं करत असताना महाराष्ट्राच्या संदर्भासह आपल्याला बघावं लागतं. हा मुद्दा तो लक्षात. सो ओके, ही गोष्ट कधीच विसरायची नाही. आपण एमपीएससी ला जर बसलेलो असू तर महाराष्ट्राच्या, ओके, संदर्भासह, महाराष्ट्राच्या संदर्भात. लक्षात आलं का? मग कुठलाही पॉईंट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा याच्यामध्ये ते बसलं पाहिजे की नाही? याच्यामध्ये बसत असेल तर तुमचा अभ्यास कंप्लीट झाला, याच्यामध्ये बसत नसेल तर काहीतरी करणं शिल्लक आहे, ते आपल्याला करावं लागणार आहे, असं समजून घ्यायचं. चालेल का? हा आहे आपल्या सिलेबसचा आवाका. ओके, इथं बघा, हे महाराष्ट्राचा संदर्भ या ठिकाणी तो स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्याला बघावी लागेल, कारण तो महाराष्ट्राचा संदर्भ त्या ठिकाणी येतो. हा मुद्दा येतो लक्षात. ओके, आधुनिक भारताच्या इतिहासाचा विचार करत असताना ब्राह्मणेतर चळवळ आणि दलित चळवळीचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल. महाराष्ट्रामध्ये समाजसुधारक, ओके, आता एवढं सगळं शक्य नसतं, कारण फक्त समाजसुधारकांनाच 30 लेक्चर्स लागतात कव्हर करायचे म्हटलं तर. आपल्याला आहेतच, ओके, या ठिकाणी मॉडर्न इंडियासाठी 7 किंवा 8 लेक्चर्स. त्याच्यामुळे धावता आढावा का होईना आपल्याला महाराष्ट्रामधल्या समाजसुधारकांचं ओव्हरऑल भारताच्या इतिहासामध्ये काय योगदान होतं, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांनी काय योगदान दिलं, हे आपल्याला बघावं लागणार त्या ठिकाणी. की धावता आढावा आपण त्याला म्हणतो, जनरल डिस्कशन, ते करावं लागेल. ठीक आहे. महाराष्ट्रामधली वारकरी चळवळ करावी लागेल की नाही? कारण भक्ती चळवळ जी देशभरामध्ये झाली त्याचा एक महत्वाची शाखा म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची चळवळ आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, येतं लक्षात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. महाराष्ट्रामध्ये आत्मंती चळवळ झाली, ती दत्त संप्रदाय महाराष्ट्रामध्ये विकसित झाला. वारकरी चळवळ आली, त्यानंतर ज्याला आपण समर्थ संप्रदाय किंवा धारकरी चळवळ म्हणतो, ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये घडून आली होती. आणि महानुभाव पंथाची चळवळ, अशा महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 भक्ती चळवळी घडून आलेल्या आहेत.
त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो. मग ओके, देशभरामधल्या वेगळ्या भागांमधल्या चळवळी, उत्तर भारतामधल्या चळवळी, दक्षिण भारतामधल्या भक्ती चळवळी, बंगालमधली चैतन्य महाप्रभूंची चळवळ, असा सगळा थोडक्यात आढावा आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणजे हे सगळं करत असताना प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा संदर्भ काय येतो हे बघत राहावं लागेल आपल्याला. हा मुद्दा येतो लक्षात. मला काय असेल, सिंधू संस्कृतीत बघत असताना सिंधू संस्कृतीचा महाराष्ट्रामध्ये विस्तार होता का? तर दायमाबाद हा सिंधू संस्कृतीचा महाराष्ट्रामध्ये विस्तार मानला जातो. मग असं काय होतं, दायमाबादमध्ये ते सिंधू संस्कृतीचे पैलू दाखवतं आणि त्याच्यामुळे ती संस्कृती किती पसरली होती, त्याचा आवाका कसा घेता येतो हे आपल्याला बघावं लागेल. हा मुद्दा तो लक्षात. सातवाहन काळामध्ये सुरू झालेलं लेणी स्थापत्य, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल की आपण आर्ट अँड कल्चर आणि आर्किटेक्चरचा विचार करतो. हा मुद्दा तो लक्षात. अशा सगळ्या मुद्द्यांवर आपल्या या सेशन्समध्ये भर दिला जाणार आहे. चालेल का? येस, ठीक आहे. एक सिलेबस 6 का लक्षात आला. आता इथं बघा, याच्यामध्ये आपण काही पॉइंटचा अर्थ बघूयात, जेणेकरून तुम्हाला ओके काय काय करायचं आहे हे लक्षात येईल. आता इतिहास या शब्दाची व्याख्या आपण काय करणार नाही, कारण ते आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. तर वारसा म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय, ओके, इतिहास म्हणजे काय तेही आपण बघूयात. सो वारसा म्हणजे काय असतं? वारसा म्हणजे काय? वारसाला आपण काय म्हणू? इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलं जातं? हेरिटेज असं म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही? हेरिटेज. तर हेरिटेज म्हणजे काय असतं? हेरिटेज या शब्दाचा अर्थ काय? युपीएससीने असा एक प्रश्न विचारला होता, हेरिटेज म्हणजे काय आणि ती जपण्याची आवश्यकता का आहे? हा मुद्दा येतो लक्षात. मला काय समजत आहे, मग हा पटकन हा प्रश्न आपण बाजूला करून टाकूयात. चालेल का? तर हेरिटेज म्हणजे काय असतं सांगेल का मला कोणी? मग या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण बघूयात. चालेल का? पट्टाचा प्रश्न तुम्ही लिहा, वारसा म्हणजे काय आणि तो जपण्याची गरज का असते? हेरिटेज म्हणजे काय आणि तो का जपला पाहिजे? काय असू शकतं हेरिटेज म्हणजे काय? वारसा म्हणजे काय? सांगा, तुमच्या शब्दामध्ये सांगा. ती तुमची व्याख्या आहे ना, तीच व्याख्या आहे, काही वेगळी नाही. ही व्याख्या युनेस्कोच्या वेबसाईटवर दिलेली. युनेस्को माहिती ना तुम्हाला, की हेरिटेज साईट डिक्लेअर करत असतं, त्याच्यात त्यांनी वारशाची व्याख्या दिली. तीच व्याख्या जी आता तुम्ही मला सांगणार आहात. काय असू शकतं वारशाची व्याख्या? हेरिटेज म्हणजे काय? यस, हा, परंपरागत. यस, परंपरागत जे चालत आलेलं आहे ते. बरं, अजून आपल्या परंपरा हा आपला वारसा आहे, पण वारसा म्हणजे काय? मग नुसती परंपरा हीच वारसा असते का? खूप वर्षांपूर्वी घडून गेलेला. आता मला सांगायचं, बाजूला शनिवार वाडा आहे, तो वारसा आहे का आपला? मग तो परंपरागत आहे का? शनिवार वाडा परंपरा दर्शवतो का? नाही. मग जतन केलेलं नुसतं साहित्यच का? व्हेरी गुड, पूर्वजांनी निर्माण केलेलं. म्हणजे ती एक, आता एक लक्षात घ्या की वारसा म्हणजे काय? वारसा म्हणजे एखादं साहित्य कृती असू शकते, वारसा म्हणजे एखादी स्थापत्य कृती असू शकते, बरोबर आहे का? वारसा म्हणजे एखादं कलारूप सुद्धा असू शकतं. लक्षात येत आहे का? जे प्रत्यक्ष वस्तू सुद्धा असू शकते किंवा अमूर्त सुद्धा असू शकतं. मूर्त स्वरूपामध्ये म्हणजे काय? जे प्रत्यक्ष फिजिकल स्वरूपामध्ये, त्याला आपण टँजिबल म्हणजे मूर्त स्वरूपातील गोष्ट असं आपण म्हणतो. बरोबर आहे का? आपण मूर्त आहोत का? ओके, हा टेबल मूर्त आहे का? हा मुद्दा. शनिवारवाडा मूर्त आहे का? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मूर्त आहे का? ओके, तर त्या मूर्त स्वरूपामधल्या गोष्टी असतात. त्याच्यात वारसा म्हणजे अशी बाब, ओके, जी मूर्त किंवा अमूर्त अशा दोन्ही स्वरूपामध्ये असू शकते. फॉर एक्झाम्पल, एखादी गायन परंपरा, एखादा उत्सव हा मूर्त आहे का अमूर्त आहे? एखादा डान्स फॉर्म कसा आहे? अमूर्त आहे, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पण जे जाणवतं आपल्याला, जे फिजिकली आपण त्याला टच करू शकत नाही, आपल्याला जे फिजिकली आपण त्याच्या संपर्कात येऊ शकत नाही, पण ते जाणवतं. जसे एखादी संगीत परंपरा असू शकते, वाद्य परंपरा असू शकते. तो कशा प्रकारचा वारसा आहे? अमूर्त अशा प्रकारचा वारसा आहे. जसं कुंभमेळा कशा प्रकारचा वारसा आहे? अमूर्त अशा प्रकारचा वारसा आहे. हे तर लक्षात. गरबा डान्स कशा प्रकारचा वारसा असेल तो? अमूर्त अशा प्रकारचा. हे तर लक्षात. म्हणजे एखादी मूर्त किंवा अमूर्त अशा स्वरूपाची बाब, अशा स्वरूपाची कलारूप, अशा स्वरूपाचं कलारूप, ओके, साहित्य किंवा स्थापत्य किंवा परंपरा, जसं तुम्ही सांगितलं. तर या गोष्टी कधी निर्माण झालेल्या आहेत? भूतकाळामध्ये निर्माण झालेल्या. तर या भूतकाळामध्ये निर्माण झालेली अमूर्त किंवा मूर्त अशा प्रकारची कलारूप, साहित्य किंवा स्थापत्य किंवा एखादी विशिष्ट परंपरा, ओके, जी काय दर्शवते? जी काय दर्शवते? भूतकाळामधल्या आपल्या काय दर्शवत असेल? नाही, घडामोडींचा आढावा घेत नाही. तर घडामोडींचा आढावा म्हटलं की इतिहास असतो. तर भूतकाळामधली आपली अचिव्हमेंट दर्शवते. हे तर लक्षात. मला काय सांगते? भूतकाळामध्ये आपण जी काही उत्कृष्टता साध्य केलेली आहे, ओके, ती दर्शवते. त्याच्यातून तत्कालीन मानवी समाज काय स्तरावर जगत होता, ओके, त्याची आपल्याला कल्पना येते.
आणि त्यातून ओके वर्तमान आणि भविष्याला दिशा प्राप्त होते ओके, किंवा त्याचा अभिमान आपण बाळगतो, अशा बाबींना आपण काय म्हणू शकतो? वारसा म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही मला सांगा? ओके, वारशामध्ये कोणत्या गोष्टी जपल्या जातात, चांगल्या का वाईट? चांगल्या का वाईट गोष्टी जपल्या जातात, वारशामध्ये वाईट गोष्टी टाकून दिल्या जातात. बरोबर आहे का चूक आहे? का जपतो आपण वाईट गोष्टी वारशामध्ये? येतं लक्षात मला कसं ते? तो वारशाची व्याख्या काय सांगता येईल? मूर्त किंवा अमूर्त अशा स्वरूपातील कोणतीही बाब, जसे की कलारूप, असंच लिहायचं आपल्याला, काही टेन्शन नाही घ्यायचं, लक्षात घे की हीच उत्तर आहे त्याच्यामध्ये. ओके, मूर्त किंवा अमूर्त, वारसा दोन प्रकारचा असतो, मूर्त असतो किंवा अमूर्त असतो. मूर्त किंवा अमूर्त अशा स्वरूपाची एखादी बाब किंवा बाबी, जसे की कलारूपे, साहित्य, स्थापत्य, प्रथा, परंपरा, रूढी इत्यादी, याच्या लक्षात, ज्या आपल्या भूतकाळातील काय दर्शवतात? भूतकाळातील संपन्नता, भूतकाळातील अचिव्हमेंट, भूतकाळातील उपलब्धी दर्शवतात. बरोबर आहे का? आणि त्यामुळे वर्तमान आणि भविष्याला दिशा प्राप्त होऊ शकते. ओके, त्याला आपण वारसा असं म्हणतो. हा मुद्दा तू लक्षात. मग हा वारसा जपायची का गरज असते? हाच प्रश्न युपीएससी विचारला, याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला. ओके, वारशाची व्याख्या लिहा. वाटल्यास तुम्ही आता युनेस्कोची वेबसाईट रेफर कराल, तुम्ही युनेस्कोची वेबसाईट रेफर करा, त्याच्याला खूप सारं कंटेंट तुम्हाला मिळू शकतो, कारण हेरिटेज कन्झर्वेशनचं कामच युनेस्कोच्या माध्यमातून केलं जातं. मग टँजिबल म्हणजे काय, इनटँजिबल म्हणजे काय, आता कोणत्या काळामध्ये कोणते वारसा हा टँजिबल आहेत म्हणजे मूर्त आहेत, कोणता अमूर्त आहे, या सगळ्यांची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. हा मुद्दा तो लक्षात, तर ते तुम्ही बघून घ्यायचं आता. मग आता हा वारसा का जपला पाहिजे आपण? वारसा जपण्याची आवश्यकता का असते? येस, मार्गदर्शक ठरतं. म्हणजे भूतकाळामध्ये एक मनुष्य समाज म्हणून जगत असताना आपण काय काय अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत त्याची सातत्याने जाणीव आपल्याला करून देत असते, आणि भूतकाळामधल्या आपल्या प्रगतीला, भूतकाळामधल्या संपन्नतेला ओके दिशादर्शक ठरत असतं. ओके, अजून त्याचं काय महत्व असू शकतं? आपली आयडेंटिटी असते, की आपलं अस्तित्व जे आहे, आपला वारसा आपली आयडेंटिटी दर्शवतं. आपल्या अस्तित्वाची ती खूण असते, बरोबर? ते अस्तित्वाची खूणच आपल्याला जिवंत राहण्यासाठी मदत करत असते, आणि म्हणून ते आपल्या ओळखीचं निदर्शक आहे, आणि त्यामुळे ते जपणं अत्यंत आवश्यक असतं, आपला वारसा. कारण जर वारसाच नसेल तर आपला भूतकाळ आपल्याला काहीच सांगता येणार नाही. म्हणून वारशातून इतिहास निर्माण होत असतो असं आपण म्हणतो. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगायचं ते आता, फॉर एक्झाम्पल, ओके, लक्षात घ्या की जर आपला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामधली जनता कुठल्या प्रकारच्या पारतंत्र्यामध्ये असेल, ओके, तर ती इन्स्पिरेशनसाठी कुणाकडे बघू शकते? आपण कुठल्याही कारणामुळे आपण पारतंत्र्यामध्ये गेलो, फक्त महाराष्ट्रामधली जनता, तर आपण कुठं बघितलं तर आपल्याला लगेच स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण होईल? छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांकडे बघितलं तर. हा मुद्दा तो लक्षात. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांकडे जर आपण बघितलं तर साहजिकच ओके आपल्या मनामध्ये ती स्वातंत्र्याची प्रेरणा पुन्हा निर्माण होऊ शकते, जी शिवरायांनी ओके काहीशे वर्षांपूर्वी जागवली होती, आणि पुन्हा आपण आपलं स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त करू शकतो. सो वारसा आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकवण्यामध्ये मदत करतो. कुठल्या प्रकारच्या पारतंत्र्याला नाकारण्यासाठी हा शिवरायांचा वारसा आपल्याला महत्वपूर्ण ठरतोय की नाही ठरत आहे, तर हा वारसा आपल्याला मदत करतोय. हा मुद्दा तू लक्षात. ओके, शाहू महाराजांनी जे कार्य केलं, तर ज्योतिबांचा वारसा येतो तर पुन्हा नव्याने तयार होतोय की नाही मला सांगा? ओके, भिडेवाड्याची बांधकाम पुन्हा सुरू झालं, हे माहिती आहे का तुम्हाला? आधीच्या काळात तो पडक्या अवस्थेमध्ये होता, त्याची पुनर्रचना केली जाते. आता एक फार महत्वाचं वारसास्थळ आपल्यासाठी हे तयार होतंय का? कारण त्या माध्यमातून सामाजिक समतेचा जो संदेश ज्योतिबांनी मांडला होता, ओके, त्याची पुन्हा 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 आठवण होत जाणार, जागरण होत जाणार आहे, आणि पुन्हा आपण सामाजिक दृष्ट्या, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुन्हा आघाडीचा समाज होण्यासाठी ही गोष्ट डेफिनेटली आपल्याला मदत करणार आहे, आणि त्याच्यामुळं त्याचे स्मारक आहे ते आपल्यासाठी वारसा म्हणून काम करणार आहे. हा मुद्दा तो लक्षात. आता वारसा ही संकल्पना तुमच्या लक्षात आली का? तो का जपला पाहिजे, ते त्याच्या गोष्टी आहेत. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, जर आपण आर्थिक गोष्टीचा जर विचार केला तर जी वारसा स्थळं असतात ती महत्वाची पर्यटन स्थळं सुद्धा म्हणून डेव्हलप होऊ शकतात. हा सुद्धा मुद्दा आपण टाकू शकतो, आणि त्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते, हे जगभरामध्ये दिसून आलेलं आहे. तर अशाच एक मोजक्या गोष्टींचा जर विचार केला तर वारसा म्हणजे काय आणि तो का जपला पाहिजे याचे उत्तर आपल्याला मिळू शकते की नाही मिळू शकत, त्यानंतर 150 ते 200 शब्दामध्ये सहजपणे आपण मांडू शकतो. येत्या लक्षात मला काय सांगायचं ते, वारसा हा शब्द क्लिअर झाला म्हणजे काय. आता संस्कृती म्हणजे काय असतं, व्हॉट इज कल्चर? संस्कृती म्हणजेच कल्चर. तर कल्चर म्हणजे काय? कल्चर या शब्दाचा अर्थ काय आहे? येस, सांगा, पटापट सांगा. ओके, आणि एक लक्षात घ्या की नुसतं सायलेंट लिस्नर्स म्हणून आलात ना तर काहीच लक्षात राहणार नाही, एवढं गॅरंटेड सांगतो मी तुम्हाला. पार्टिसिपेट केलात तर सेशनही पुढे पुढे जाईल आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित लक्षात येईल, नाही तर मग काही खरं नाही, हे सुद्धा मी सांगतो. येस, संस्कृती म्हणजे काय? दोन व्यक्तींमधील संबंधाला आपण नातं म्हणतो.
संस्कृती म्हणजे काय असतं? सांगा, काही सांगा, चुकू द्या, काही फरक नाही पडत. विशिष्ट अशा प्रकारची जीवनशैली, बरोबर आहे का? विशिष्ट असा भूप्रदेश असतो, त्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये काही विशिष्ट अशा प्रकारची भौगोलिक आणि पर्यावरणीय स्थिती असते. ओके, त्या विशिष्ट अशा प्रदेशाचा एक विशिष्ट असा इतिहास सुद्धा तयार झालेला असतो आणि त्याच्यातून त्या प्रदेशामधल्या लोकांची एक जीवनशैली आकारास येते की नाही, आणि त्या जीवनशैलीला जी इतरांपेक्षा सारखी असेल का वेगळी असेल? इतरांपेक्षा वेगळी असणार आहे, आणि ती जीवनशैली म्हणजे संस्कृती असते. मग या संस्कृतीमध्ये कशा कशाचा समावेश होतो? ओके, तर संस्कृतीमध्ये भाषेचा समावेश होईल का? संस्कृती भाषेचा समावेश होईल का? मराठी भाषा ही पंजाबी भाषेपेक्षा वेगळी आहे, म्हणून पंजाबी संस्कृती मराठी संस्कृतीपेक्षा व्हेरी गुड. भाषा, पोशाख, वेशभूषा, आहार, सण, ओके, धर्म, खानपान, धर्म परंपरा, श्रद्धा, विश्वास, बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टींची म्हणून काय बनत असते? संस्कृती बनत असते. सो संस्कृतीमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो? त्याच्यामध्ये भाषेचा समावेश होतो, त्याच्यामध्ये लिपीचा समावेश होतो, त्याच्यामध्ये आहाराचा समावेश होतो. हे तर लक्षात. आहार, वेशभूषा, ओके, धर्म, धार्मिक परंपरा, श्रद्धा, विश्वास, अजून काय? सण उत्सव. ओके, सण उत्सव हा मुद्दा असतो. धर्म म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सण आणि उत्सव या गोष्टी येतातच. या सगळ्यांच्या समुच्चयाला आपण काय म्हणत असतो? संस्कृती असं म्हणत असतो. या सगळ्यांचा समुच्चय म्हणून संस्कृती, जी त्या प्रदेशामधल्या लोकांपुरती असते, बरोबर आहे का? आणि म्हणून मग पुणेरी संस्कृती सुद्धा असते, आणि वैदर्भीय संस्कृती सुद्धा असते, आणि महाराष्ट्रीय संस्कृती सुद्धा असते, आणि भारतीय संस्कृती सुद्धा असते, आणि वैश्विक संस्कृती सुद्धा असते. हा मुद्दा तो लक्षात. म्हणजे संस्कृती हा जो शब्द आहे तो विशिष्ट भूप्रदेशाला लागू होतो की नाही? जसं या क्लासची सुद्धा एक संस्कृती असू शकते. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगायचं होतं? तर संस्कृती हा एक विशिष्ट भूप्रदेशापुरता, ओके, एक घटक आहे, ज्यामध्ये त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीकडे, विशिष्ट अशा प्रकारच्या जीवनशैलीकडे निर्देश केला जातो, जी इतरांपेक्षा किंवा इतर भागामधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. हा मुद्दा तो लक्षात. मराठी, महाराष्ट्र असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विशिष्ट अशा प्रकारचा पोशाख येईल, लुगडं आणि विशिष्ट पद्धतीनं घातलेलं धोतर, बंडी, ही गोष्ट येईल. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पुरणपोळी, श्रीखंड यासारख्या डिशेस आपल्या डोळ्यासमोर येतील, बरोबर आहे ना? किंवा लावणी, ओके, किंवा कोळी नृत्य, ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येईल. विशिष्ट प्रकारे महाराष्ट्रातच, ओके, साजरे केलेले सण, जसं की पोळा नावाचा सण महाराष्ट्रात केला जातो, इतरत्र आपल्याला दिसत नाही. विशिष्ट अशा प्रकारचे सण जे इतर ठिकाणी दिसत नाहीत. विशिष्ट अशा प्रकारचा आहारामध्ये मग भाकर आणि पिठलं आपण महाराष्ट्रात खातो, इतर तर कुठंच खात नाही, हे डिशेस भेटत नाही कुठं. तर ह्या सगळ्या गोष्टी मराठी संस्कृतीला इंडिकेट करत असतात. हा मुद्दा तो लक्षात. तर संस्कृती हा त्या भागापुरता असणारा फिनॉमिनल असतो. हा मुद्दा तो लक्षात. तर त्या घटकांची ओळख असते. मग एक प्रकारे संस्कृती हा सुद्धा वारसा झाला की नाही, सांगा? ओके, म्हणून म्हणून लक्षात घ्या की मराठी भाषा का जपली पाहिजे? कारण मराठी भाषा, ओके, आपला भूतकाळामधली अचिव्हमेंट दर्शवते, आणि आपल्या भविष्याकडची वाटचाल ती निश्चित करत असते. म्हणून मराठी आपल्या संस्कृतीचा हिस्सा आहे. मोडी लिपी तुम्हाला माहिती असेल, आता लुप्त होत चाललेली आहे, कोणी मोडी लिपी वापरत नाही असं म्हटलं जातं, बरोबर आहे का? तर मोडी लिपी त्या संस्कृतीचा हिस्सा आहे, जो आपला हेरिटेज सुद्धा आहे, तो वारसा आहे, तो जपला पाहिजे असं आपण म्हणतो. म्हणून लक्षात घ्या की, ओके, हेरिटेज या संकल्पनेअंतर्गत, ओके, कल्चर ही संकल्पना येते. पटतंय का नाही पटतंय? येस. मूल्य सुद्धा संस्कृती म्हणजे एनिथिंग त्या भागातील लोकांच्या जीवनशैलीमध्ये जे काही येईल ते संस्कृतीमध्ये येईल. हे तर लक्षात. मूल्य सुद्धा त्या संस्कृतीचा हिस्सा आहेत. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगते, म्हणजे आपण म्हणतो ना की मराठी लोक असेच असतात, किंवा उत्तर भारतामधील लोक असेच असतात, ओके, ही जी ओळख आहे ती सुद्धा त्या संस्कृतीचा हिस्सा असते. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगायचं ते, काही लोक कन्झर्वेटिव्ह असतील, काही लोक खुल्या दिलाची असतील, आणि ते त्या भागाचं वैशिष्ट्य असेल, ओके, तर मग तशा पद्धतीने ते मूल्य, ती वागणूक, तो आहार विहार, तो आचार विचार सुद्धा संस्कृतीचा भाग बनतो. हा मुद्दा तो लक्षात. यस. त्यानंतर मग आता, ओके, वारसा आणि संस्कृती या शब्दांचा अर्थ लक्षात आला का नाही आलाय? कळालं का? येस. त्याच्यानंतर मग कला म्हणजे काय? कलारूप म्हणजे काय? आर्ट फॉर्म्स म्हणजे काय असतं? कलारूप काय असतात? कला म्हणजे काय? येस. कला, कलेची उदाहरणं सांगा. नृत्य असतं, बरोबर आहे की नाही? कलेमध्ये काय काय येतं? नृत्य येतं, त्यानंतर संगीत येईल, ओके, अजून काय काय? शिल्प येईल, व्हेरी गुड, ओके, शिल्प येईल. अजून काय एखादी गोष्ट सांगा. चित्र येतील का त्याच्यामध्ये? ओके, चित्र सुद्धा. चित्र हे कलेचं रूप आहे की नाही? ओके, यस. मग ह्या झाली वेगवेगळी कलारूप ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. बरं, मग आता या सगळ्याकडून बघून तुम्ही सांगू शकता की कला म्हणजे काय असतं? या गोष्टींकडे बघून तुम्ही कलेची व्याख्या सांगू शकाल का? कला म्हणजे काय असेल? जसं की चित्र, नृत्य, संगीत, शिल्प,
यांच्या आधारे कला म्हणजे काय असेल? व्हेरी गुड, बरोबर आहे. आपण मनुष्य म्हटलं तर भावनाशील प्राणी असतो. मनुष्य हा विचार करतो की नाही? विचारशील प्राणी आहे. पण मग इतर प्राण्यांना सुद्धा भावना असतात की नाही? इतर प्राण्यांना सुद्धा विचार करण्याची क्षमता असते की नाही? इतर प्राणी सुद्धा विचार करू शकतात, इतर प्राणी सुद्धा भावनाशील असतात. पण मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कसा? तर तो अमूर्त पद्धतीनं, पूर्णपणे इनोव्हेटिव्ह पद्धतीनं तो विचार करू शकतो किंवा भावना व्यक्त करू शकतो. हा मुद्दा तू लक्षात आला. अमूर्त प्रकारे विचार करण्याची क्षमता असं आपण म्हणतो. आता लक्षात घे की आपल्याला आता अमूर्त या शब्दाचा अर्थ कसा सांगायचा, तर वेगवेगळे शोध लागतात. बरोबर आहे का? जसं काहीतरी काहीतरी घडतं आणि त्याच्यातून आपण ढोबळ मानाने एक सरळसोट विचार न करता काहीतरी तिरपागडा आपण विचार करतो आणि त्याच्यातून आपल्या विचारशक्तीला चालना मिळून आपण काहीतरी एखादी नवीन गोष्ट शोधून काढतो. हा मुद्दा तू लक्षात. जसं की आपण असं म्हणतो बघा की त्या न्यूटनलाच ओके कसं काय तो शोध लागला होता गुरुत्वाकर्षणाचा, कारण सेफ तर कितीतरी हजार वर्षांपासून खाली पडते झाडावरून, पण त्यालाच कसं काय ओके काय म्हणून आपण त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, कारण त्याने कशा पद्धतीने विचार केला? अमूर्त पद्धतीने विचार केला. हा मुद्दा तू लक्षात. ओके, बाकीच्यांनी काय पडलं की पटकन ओके खाऊन टाकायचा हा विचार केला. ओके, पण कदाचित त्याचं जेवण झालं असेल, ओके, नवीन भूक त्याला लागलेली नसेल, म्हणून का पडलं, खालीच का पडलं, ओके, साईडला का नाही गेला, असं काहीतरी त्याने विचार केला. आणि तो विचार करत असताना त्याची जी काही विचारशक्ती जागृत झाली, त्यातून त्याने ओके त्याचं एक लॉजिकल अशा प्रकारचं प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्याने एक नवीन शोध लावला त्याने. बरोबर आहे का? हा शोध कशाचा परिणाम होता? त्या अमूर्त अशा प्रकारच्या विचार पद्धतीचा परिणाम होता. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त. तर अमूर्त पद्धतीने विचार व्यक्त करणं हे माणसाकडे असणारी विशेष अशा प्रकारची क्षमता आहे, जी इतर कुठल्याही सजीवामध्ये आपल्याला दिसत नाही. ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग असं त्याला म्हटलं जातं. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगायचं आहे? ओके, आता मला सांगा की तुम्ही कालिदासाचं मेघदूत नावाचं एक साहित्य ऐकलंय का तुम्ही? कालिदासाचं मेघदूत, त्याची स्टोरी काय आहे? कालिदासाच्या मेघदूताची स्टोरी काय आहे? हे तो जो कोणी कवी असतो, जो लेखक आहे, यक्ष, तो कुठल्या तरी एका टेकडावर राहत असतो. पावसाचे दिवस असतात. पावसा म्हणते की रोमॅन्टिक वातावरण असतं. त्याला त्याच्या बायकोची आठवण येत असते. बरोबर, तर मग तिला मिस यू म्हणायचंय त्याला. बरोबर ना? पण मग त्या काळामध्ये व्हॉट्सअप नाही आहेत. तर मग काय सांगणार तो? कसं सांगणार तिच्यापर्यंत? त्याला एक ढग उडताना दिसला. मग त्याने काय विचारलं? ढगालाच मेसेंजर म्हणून वापरायचं. एकदम इनोव्हेटिव्ह आयडिया आहे की नाही? म्हणजे ढग हा मॅसेंजर म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. ढग हा दूत म्हणून काम करणार आहे. मेघ म्हणजे ढग, दूत म्हणजे मॅसेंजर. ढगाला मॅसेंजर म्हणून त्यांनी वापरलं. अमूर्त स्वरूपाची कल्पना आहे की नाही? हे तर लक्षात आलं. त्याला ढग उडताना दिसला की त्याला वाटले यालाच कामाला लावून टाकू आपण आता. बरोबर आहे की नाही? ओके, रिकामाच उडत चाललेला आहे, काय कामाचं नाही का, लावू याला कामाला, असा विचार त्याने केला. ही कोणती कल्पना झाली? हा कोणता विचार झाला? अमूर्त असा विचार झाला. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगायचं ते, तर अशा प्रकारची जी मांडणी असते, ओके, त्याला आपण अमूर्त म्हणतो. त्याच्यातून मेघदूत हे महाकाव्य, महान अशा प्रकारची रचना तयार झालेली आहे. ओके, तुमच्यापैकी कोणी जर कुठल्याही प्रकारचं कलारूप दाखवत असेल, जसं चित्र, नृत्य, संगीत, शिल्प, या गोष्टींमध्ये कोणीही इंटरेस्टेड असेल तर स्वतः विचार करा. पहिल्यांदा डोक्यामध्ये काहीतरी कल्पना येते की नाही, आणि ती कल्पना आपण प्रत्यक्षात जेव्हा उतरवतो, त्याच्यातून जी तयार होते त्याला आपण काय म्हणतो? कलारूप असं आपण म्हणतो. त्या लक्षात. व्हॉट इज अन आर्ट फॉर्म? इट इज द एक्सप्रेशन ऑफ ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग, ओके, विच इज अ ॲबिलिटी ऑफ द ह्युमन बिईंग्स. म्हणजे मानवी अमूर्त विचारसरणीचा प्रत्यक्षातला आविष्कार म्हणजे कलारूप असतं. मानवी अमूर्त विचारसरणीचा मानवी अमूर्त विचारसरणीचा ऑब्लिक किंवा कॉमा भावनांचा प्रत्यक्ष आविष्कार म्हणजे कलारूप होय किंवा कला होय. ठीक आहे, मला सांगा संगीतामध्ये सूर किती असतात? 7. ओके, ते कोणते आहेत? बस, छान. आवाज सगळ्यांचा खूप छान आहे. ठीक आहे ना? ओके, चला. ओके, तर मग आता मला सांगा की बॉलिवूड मधले गाणे कोणाकोणाला आवडतात? आपण सगळेजण बॉलिवूड मधले गाणे ऐकतो. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये किती गाणी तयार झाली असतील एक अंदाज? आतापर्यंत सुरुवातीपासून एक लाख तर झाली असतील. 1 लाख तर आरामात झाली असतील. त्याच्यातले आपण किती ऐकली असतील? 1001 तर नक्कीच ऐकली असतील की नाही? लाखभर तयार झाली, 1001 तर आपण नक्कीच ऐकलेली आहे. बरोबर आहे ना? ओके, काळजी करू नका, म्हणून दाखवायला सांगत नाही मी. ठीक आहे ना? पण आता मला सांगा, सूर किती आहेत? 7. गाणी किती आहेत? आणि ही त्याच्यातलं लाखो गाणी आहेत. त्याच्यातलं प्रत्येक गाणी या 7 सुरातूनच तयार झालंय की नाही?
त्याच्या वेगळं कॉम्बिनेशन म्हणून तयार झालेलं आहे. हे कशाचा परिणाम असेल? म्हणजे अमूर्ततेचा परिणाम आहे. बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येक सुराला वेगळ्या पद्धतीने कामाला लावलंय की नाही त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातून नवे नवे काय म्हणू आपण त्याला, आविष्कार जन्माला आले, आणि त्याच्यातून लाखो प्रकारची गाणी आलेली आहेत, आणि इथून पुढे अजून लाखो गाणी येणार आहेत, आणि प्रत्येक गाणं हे इतर प्रत्येक गाण्यापेक्षा वेगळं आहे. ते वेगळेपणा का आला? कारण ती अमूर्तता आहे, तो मानवी विचारशक्तीचा आविष्कार आहे तो, आणि त्याच्यामुळे मानव जेवढा इनोव्हेटिव्ह आहे तेवढी नवीन नवीन गाणी येत राहणार आहे. हा मुद्दा आहे तो लक्षात. मला काय सांगितलं ते, आता इथे नृत्य म्हणजे आधीच घडून गेल्या डान्सवर नाचणं असं त्याचा अर्थ नाहीये. नवे कलाविष्कार निर्माण करणं ही कला झाली. आणि नृत्याच्या माध्यमातून माझ्या मनातल्या भावना मांडणं, मी काय विचार करतो ते मांडणं, हा कलाविष्कार झाला. शिल्पाच्या माध्यमातून माझ्या कल्पना मांडणं ही कला झाली. आहे त्याचं कॉपी करणं ही कला नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यातून नवं काहीतरी निर्माण करणं, हा मुद्दा आहे तो लक्षात. मला काय सांगायचं ते, त्याला आपण कला म्हणतो. ही कन्सेप्ट लक्षात आली. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रामुख्याने चित्र, नृत्य, संगीत, शिल्प याचा आपल्याला आढावा घ्यायचा असतो. त्याच्यापैकी भर कशावर असणार आहे आपला, तर चित्र आणि शिल्प या दोन गोष्टींवर अधिकाधिक भर असणार आहे. लक्षात आलं का? मला काय सांगायचं ते. त्यानंतर साहित्याचा जर विचार केला तर साहित्य म्हणजे काय? साहित्य या शब्दाचा अर्थ काय असेल? साहित्य म्हणजे काय? हा, वाङ्मय. ते झालं त्याचा समानार्थी शब्द. आपल्याला अर्थ पाहिजे, बरोबर आहे की ते. समानार्थी शब्द काय करायचा आपल्याला? आता आपल्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षा झाली. येस. समानार्थी शब्द ओळखा, विरुद्धार्थी शब्द ओळखा. येस. ग्रंथ. फक्त ग्रंथच असतं का? नाही. पुन्हा तेच, मनातील भावना किंवा विचार आपण जेव्हा शब्दांच्या स्वरूपामध्ये मांडतो तेव्हा जे निर्माण होतं ते झालं साहित्य. याच्या लक्षात, शब्दांच्या स्वरूपामध्ये, लेटर्स फॉर्म मध्ये मनातील भावना किंवा विचार यांची शब्दांच्या स्वरूपात केलेली मांडणी म्हणजे साहित्य असतं. मनातील भावना किंवा विचार यांची शब्दांच्या स्वरूपामध्ये केलेली मांडणी. इथं काय शब्द वापरलाय की नाही आपण, शब्दांच्या स्वरूपात केलेली मांडणीमध्ये साहित्य आहे. आणि कलामध्ये तुम्ही त्या वेगळ्या कृतींच्या माध्यमातून ती मांडणी करत आहात, हा त्याच्यातला मुख्य फरक आहे. लक्षात घ्या की आता म्हणूनच साहित्य हे सुद्धा कलेचं रूप मानलं जाऊ शकतं. म्हणजे कला हा व्यापक शब्द आहे, त्याच्यामध्ये साहित्य, तर स्थापत्य सुद्धा त्याच एक रूप आहे असं आपण म्हणू शकतो. आणि स्थापत्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, आपल्या मनातले विचार आपण प्रत्यक्षात आणत असतो. म्हणून हे कलेचे वेगळे आविष्कार असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. चालेल का? मनातील विचार जे आपण शब्दबद्ध करतो त्या शब्दांमध्ये केलेली बांधणी म्हणजे साहित्य असतं. मग साहित्य कोणत्या कोणत्या प्रकारचं असू शकतं? आणि साहित्य म्हटलं की लिहिलंच असलं पाहिजे असं काही आहे का? अलिखित सुद्धा असू शकतं, बरोबर नाही? सुरुवाती टप्प्यामध्ये साहित्य रचलं गेलं, जसं वेद हे रचले गेले, किंवा आदिवासी समुदायांमध्ये असणाऱ्या प्रचलित कथा, प्रचलित काव्य जे असतात ते लिखित असतात का अलिखित असतात? दंतकथा, आपण आपल्या आजीकडून ऐकलेल्या गोष्टी, बरोबर आहे की नाही? हे अलिखित अशा प्रकारचं साहित्य असतं. किंवा बहिणाबाईच्या ओव्या, त्याच्यातल्या खूप साऱ्या लिहिल्यात, पण खूप काही अजून सुद्धा आपल्या काय म्हणू आपण त्याला, की गावातल्या स्त्रियांच्या तोंडावर असतात, पण त्यांचं कुठेही लिखाण झालेलं नाहीये. हे सगळं अलिखित अशा प्रकारचं साहित्य आहे. साहित्य हे लिखित सुद्धा असतं आणि अलिखित सुद्धा असतं, हे तर लक्षात. तर लिखित साहित्य जपणं एवढं चॅलेंजिंग नाहीये, पण अलिखित साहित्य जपणं हे खूप चॅलेंजिंग आहे, हे तर लक्षात. आणि त्यासाठी ते पिढ्यानपिढ्या ती परंपरा निर्माण झाली पाहिजे, तरच ते अलिखित साहित्य जपलं जाऊ शकतं. म्हणून साहित्य हे लिखित आणि अलिखित दोन प्रकारचं असतं असं आपण इथं म्हणू शकतो. चालेल का? या साहित्य हे, मग साहित्याचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो? साहित्य हे अलिखित स्वरूपाचं सुद्धा असतं आणि लिखित स्वरूपाचं सुद्धा असू शकतं. साहित्याचे अजून दोन प्रकार असतात. आता मी एक वेगळ्या पेजवर चालेल का? तुम्ही वाटल्यास त्याच्यावरच करा, म्हणजे तुम्हाला ते सोपंही जाईल नंतर समजून घेण्यासाठी रिवाइज करताना. साहित्य हे दोन प्रकारे आपण म्हणालो, अलिखित आणि लिखित, असे दोन प्रकार झाले. अजून काय प्रकार असू शकतं साहित्याचा? अजून एक प्रकार म्हणजे धार्मिक आणि लौकिक किंवा निधर्मिक साहित्य, रिलिजियस लिटरेचर आणि नॉन रिलिजियस लिटरेचर. निधर्मिक म्हणा किंवा लौकिक असं सुद्धा त्याला म्हणता येतं. साहित्याचे अजून दोन प्रकार आहेत, धार्मिक साहित्य आणि लौकिक साहित्य. आता धार्मिक साहित्य कशाचा विचार करतं? धार्मिक साहित्य हे ईश्वर विषयक संकल्पनांचा विचार करणारं साहित्य म्हणजे धार्मिक साहित्य. आणि लौकिक साहित्य म्हणजे किंवा निधर्मिक साहित्य म्हणजे जे मानवांमधल्या परस्पर संबंधांचा विचार करतं ते झालं लौकिक साहित्य. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगायचं आहे, आता धार्मिक साहित्यामध्ये भारतात जर विचार केला तर कोणत्या कोणत्या धर्माचं साहित्य त्याच्यामध्ये येऊ शकेल? त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचं साहित्य येऊ शकेल? त्याच्यामध्ये हिंदू धर्मीय साहित्य येईल का? क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये जर बघितलं तर मग बौद्ध धर्मीय साहित्य त्याच्यामध्ये येईल.
त्याच्यामध्ये जैन धर्मीय साहित्य येईल. त्याच्यानंतर अजून भारतीय धर्मांचा विचार जर केला तर शीख धर्मीय साहित्य त्याच्यामध्ये येऊ शकेल. हा पॉईंट येतो लक्षात. ओके, त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मीय साहित्य त्याच्यामध्ये येऊ शकेल. ओके, मुस्लिम धर्मीय साहित्य. ओके, त्यानंतर अजून एका गोष्टीचा विचार केला तर आता हिंदू आणि मुस्लिम या परंपरांचा जर विचार केला तर आपल्याला अजून दोन साहित्य इथे या ठिकाणी डेव्हलप झाले, ते म्हणजे ओके भक्ती साहित्य आणि सुफी साहित्य. थोडक्यात हिंदू आणि मुस्लिमांच्या पेक्षा वेगळं नाही येते, त्याच्यातच आपण समाविष्ट करू शकतो. तर भक्ती परंपरेनं तयार केलेलं साहित्य आणि सुफी परंपरेनं तयार केलेलं साहित्य याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यावा लागतो. लक्षात येते मला काय सांगायचं ते? यस, भक्ती आणि सुफी या साहित्यांचा विचार याच्यामध्ये करावा लागेल. ओके, आता लौकिक साहित्याचा जर विचार केला, लौकिक साहित्य म्हणजे काय? आपण जे ऐहिक जीवन जगतो, भौतिक जीवन जगतो, ते भौतिक जीवन जगत असताना ओके त्याच्यातून वेगवेगळे मुद्दे निर्माण होतात. ओके, त्या जीवनाचे वेगळे पैलू मांडत असताना जे साहित्य निर्माण केलेलं आहे त्याला आपण लौकिक साहित्य म्हणू. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो लौकिक साहित्यामध्ये? लौकिक साहित्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो? जसं की कायद्यांचे ग्रंथ. हा मुद्दा येईल का? कायदा कशासाठी असतो? कायदा कशासाठी असतो ते सांगा मला. हम्म, सर्वांसाठी समान. भारतामध्ये सर्वांसाठी समान कायदा होता का प्राचीन काळामध्ये? नाही. म्हणजे थोडक्यात कायदा असतो कशासाठी? माणसांमधले संबंध नियमित करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी, माणसांमधल्या नात्यांना नियंत्रित करणं हा कायद्याचा हेतू असतो. बरोबर आहे का? कारण कायद्यामध्ये काय सांगितलं जातं? हे करू नका आणि हे केलं तर तुम्हाला ही शिक्षा होईल. हेच कायदा असतो की नाही? कुठलाही कायदा जर असेल तर अमुक अमुक गोष्ट करू नका आणि ती गोष्ट जर ऐकलं नाही तुम्ही तर तुम्हाला ही शिक्षा होईल, हे सांगणारं डॉक्युमेंट म्हणजे कायदा असतं. कशासाठी तसं? ही गोष्ट का करू नका आणि ही गोष्ट तुम्ही केली त्याचा इतरांवर वाईट परिणाम होईल, म्हणजे इतरांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःवर लादलेली बंधनं त्याचं मार्गदर्शन करणारं डॉक्युमेंट म्हणजे कायदा असतो. हा मुद्दा तो लक्षात. म्हणजे वेगळ्या प्रकारचे जे कायदे ग्रंथ असतील ते कशामध्ये येतील? मग ते या लौकिक प्रकारच्या साहित्यामध्ये येतील. हा मुद्दा तो लक्षात. ज्युरिस्प्रुडन्स लौकिक साहित्य, जसं की भारतामध्ये स्मृती नावाचं जे साहित्य होतं, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, बरोबर आहे का? हा कशाचा भाग असेल? हा त्या कायदे ग्रंथांचा भाग असेल. ठीक आहे, तर वेगळ्या प्रकारच्या लौकिक साहित्यामध्ये ओके वेगळ्या अशा प्रकारच्या ग्रंथांचा किंवा ग्रंथ साहित्याचा समावेश होतो. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? ओके, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की कायद्यांशी निगडीत पुस्तकं, ओके कायद्यांशी निगडीत साहित्य. आता भारतीय परंपरेचा जर विचार केला तर स्मृती किंवा कायद्याशी निगडीत साहित्य जे आहे ते धार्मिक परंपरेचा हिस्सा म्हणून घेतलं गेलेलं आहे. कारण प्राचीन भारतामध्ये काय मानलं गेलं की हे नियम नीतिनियम पाळणं आवश्यक आहे, कारण ती ईश्वराची इच्छा आहे म्हणून. येतं लक्षात? म्हणजे मनुस्मृतीमध्ये दिलेला कायदा का पाळला पाहिजे? कारण तो ईश्वराने निर्माण केलेला आहे, म्हणजे त्याचा संबंध कुठेतरी धर्माशी जोडला गेलेला आहे. येतं लक्षात? किंवा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, राजनीती विषयक, बरोबर आहे ना? म्हणजे राजांनी कसं व्यवहार केला पाहिजे, राजांनी कसं वागलं पाहिजे आणि ती राजव्यवस्था कशी उभी केली पाहिजे याचं मार्गदर्शन त्या साहित्यामध्ये केलेलं ते आहे अर्थशास्त्र. याच्या लक्षात. मग अर्थशास्त्र कशाचा भाग येईल? हा लौकिक साहित्याचा भाग येईल. बरोबर आहे की? म्हणजे व्यवहाराशी निगडीत आपण असं म्हणूयात की आता साहित्याच्यामध्ये तुम्ही कायद्याशी निगडीत असं म्हणू शकता. ओके, व्यवहारांशी निगडीत साहित्य असा सिंपल शब्द तुम्ही वापरू शकता. व्यवहार. ओके, व्यवहार म्हणजे आपले जे आर्थिक व्यवहार असतील, सामाजिक व्यवहार असतील, ओके किंवा राजकीय व्यवहार असतील, प्रशासनिक व्यवहार असतील, त्या सगळ्यांशी निगडीत जे काही लिटरेचर असेल ओके त्याला आपण लौकिक साहित्य असं आपण म्हणू शकतो. हा मुद्दा येतो लक्षात. मला काय सांगायचं ते? ओके, हा एक भाग झाला. ओके, त्याच्यानंतर ओके त्याच्यानंतर साहित्याला जर आपण अजून डिवाइड करतो म्हटलं तर साहित्याचे पुन्हा दोन प्रकार आपण या लौकिक साहित्याचे दोन प्रकारे आपण डिव्हिजन करू शकतो. ते म्हणजे आयतदेशीय साहित्य आणि परकीय प्रवास वर्णन. आयतदेशीय आणि परकीय. हा मुद्दा येतो लक्षात. आयतदेशीय म्हणजे या देशामधल्या लोकांनी निर्माण केलं, भारतीय लेखकांनी लिहिलेलं जे साहित्य त्याला आपण आयतदेशीय साहित्य म्हणू. येतं लक्षात. आणि परकीय म्हणजे परकीय, भारतामध्ये खूप सारे परकीय लोक येऊन गेले होते, त्या परक्या लोकांनी जे साहित्याची निर्मिती केली ओके त्याला आपण परकीय लेखकांची वर्णनं असं आपण म्हणू. मग आयतदेशीय मध्ये काय काय कशा कशा समावेश होऊ शकतो आयतदेशीय साहित्यामध्ये? आयतदेशीय साहित्यामध्ये कशा समावेश होईल? नाट्यग्रंथ असेल का त्याच्यामध्ये? नाट्य, काव्य, कथा. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगत आहे ओके ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा आयतदेशीय साहित्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं काव्य साहित्य आहे, याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं कथा साहित्य आहे, याच्यामध्ये ओके वेगळ्या प्रकारचं नाट्य साहित्य आहे,
ओके, काव्य, कथा, नाट्य यांचा समावेश ऐतदेशीय साहित्यामध्ये येऊ शकतो. आणि ऑफकोर्स व्यवहाराशी निगडित साहित्य ह्याच्यातच येतं ऐतदेशीय साहित्य. असं अर्थशास्त्र आहे किंवा अमुक्त माल्यदा माहिती आहे का तुम्हाला? कृष्णदेवरायानं अमुक्त माल्यदा नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्याच्यामध्ये पुन्हा राजनीती विषयक वर्णनच त्याच्यामध्ये करण्यात आलं. ते सुद्धा कशा संदर्भात आहे? ऐतदेशीय साहित्य. म्हणून हा व्यवहारांशी निगडित वाटल्यास आपण असं करूयात की हा सुद्धा याचाच एक प्रकार आहे. ओके, ऐतदेशीय साहित्याचा. आता परकीय प्रवास वर्णनांचा जर आपण विचार केला तर परकीय प्रवास वर्णनांमध्ये काय काय येईल? परकीय प्रवास वर्णनांमध्ये ओके, कोणी कोण आले होते भारतामध्ये प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर? यस, कोण कोण परकीय लोक भारतामध्ये आले होते? सगळ्यात पहिले कोण आले होते? पोर्तुगीज. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या आधी कोण आले होते? अरब आले होते. त्याच्या आधी कोण आलं होतं? चीनी आले होते. आणि त्याच्या आधी कोण आले होते? ग्रीक लोक आले होते. हे तर लक्षात, म्हणजे प्राचीन काळात परकीय लोक कोण आले आणि मध्ययुगीन काळात परकीय कोण आले आणि आधुनिक काळात परकीय कोण आले, त्यांच्याशी निगडित साहित्य. तर परकीय साहित्याचा जर विचार केला तर आपल्याला ओके, ग्रीक साहित्य, एन्शंट इंडियामध्ये ग्रीक साहित्य, त्याच्यानंतर मग चीनी परकीय लेखकांची वर्णनं, ग्रीक लेखकांची वर्णनं. जसं मेगास्थेनिस आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे की मेगास्थेनिस, प्लिनी. मेगास्थेनिसवर एक्झाम मध्ये प्रश्न आहे की नाही तुमच्या प्रिलिम्स मध्ये? मेगास्थेनिसवर प्रश्न आलेला आहे का नाही? आलाय का? मेगास्थेनिसनी 7 जाती सांगितल्या होता असा प्रश्न एमपीएससी ऑलरेडी विचारलेला आहे. प्लिनीवर प्रश्न विचारला होता की नाही? प्लिनी ओके, म्हणजे काय भारत सगळं रोम मधलं सोनं भारतामध्ये येते अशी तक्रार कोणी केली होती? प्लिनीनं केली होती. हा प्रश्न एमपीएससीने विचारलेला आहे. सो हे झाले ग्रीक लिटरेचर्स. ठीक आहे. किंवा अलेक्झांडर सोबत ग्रीक लेखक भारतामध्ये आले होते आणि त्यांनी त्या काळामधल्या घटनांचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्या मौर्य काळामधला भारत कसा होता ते आपल्याला समजायला मदत होते. ते झालं ग्रीक साहित्य. त्यानंतर चीनी लोक भारतामध्ये आले होते. नावं सांगता येतील का तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये? फाययान आला होता, त्याच्यानंतर युएनसांग आला होता आणि इत्सिंग आला होता. तर त्यांनी मग तत्कालीन भारतामध्ये जे काही पाहिलेलं आहे त्याचं वर्णन करून ठेवलं आणि त्यातून त्या काळामधला समाज, धर्म, ओके, संस्कृती ओके साधारणतः कशी होती याचा अंदाज आपल्याला बांधता येतो, म्हणून ते चिनी साहित्य. हा मुद्दा ते लक्षात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर तिसरे ओके घटक आहेत ते म्हणजे अरबी. तर अरबी लोकांनी जे काही भारतामध्ये आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये अरबांनी सिंधवर आक्रमण केलं होतं, माहिती तुम्हाला? आणि त्याच्यानंतर मग अरब जगताचे भारताशी संबंध डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आणि मग कित्येक अरब लेखकांनी भारताबद्दलची वर्णनं करून ठेवलेली आहे. तर ते साहित्य आपल्यासाठी महत्वाचं आहे, अरबी साहित्य. त्यानंतर जर आपण बघितलं तर फारसी साहित्य, तर पर्शियन भाषेमध्ये लिहिलं गेलेलं साहित्य फारसी साहित्य. सो फारसी ओके, फारसी आणि फायनली मग ओके युरोपीय भाषांमध्ये लिहिलं गेलेलं साहित्य, युरोपियन, त्याच्यामध्ये मग इंग्लिश असेल किंवा फ्रेंच असेल. ओके, तर ह्या परकीय लेखकांनी भारताबद्दलची जी माहिती देऊन ठेवलेली आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या याच्यामध्ये करायचा. ठीक आहे. यस, हे झालं साहित्याचं वर्गीकरण. तुम्ही हे ऐतिहासिकमध्ये व्यवहारांशी निगडित साहित्य इथं घेऊ शकता. त्याच्यामध्ये अर्थशास्त्र सुद्धा आलं, राजव्यवहार कोश सुद्धा आलं, असे अनेक लिटरेचर त्याच्यामध्ये आहेत. झालंय का? जाऊ शकतो पुढे आपण. तर साहित्य घटकामध्ये आपल्याला यांचा विचार करावा लागतो. आता झालं स्थापत्य. ओके, स्थापत्यामध्ये काय येईल मग? स्थापत्य म्हणजे काय? पुन्हा तेच की जेव्हा यास आपण मनातल्या संकल्पना ओके, मनातले विचार एका उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून एखाद्या वास्तूच्या स्वरूपामध्ये आपण ते मांडतो, त्याला मूर्त स्वरूप देत असतो, तेव्हा त्याला स्थापत्य असं म्हटलं जातं. तर स्थापत्य किती प्रकारचं असू शकतं? स्थापत्य स्थापत्य सुद्धा किती प्रकार असू शकतं? धार्मिक आणि अधार्मिक. ओके, अजून बरोबर झालं सांगितलं, धार्मिक आणि अधार्मिक. आता धार्मिक स्थापत्यामध्ये कशाचा समावेश होईल? मग वेगळ्या प्रकारच्या मंदिरांचा समावेश होईल. मग अधार्मिक साहित्यामध्ये पुन्हा 2 प्रकार असू शकतात. ते 2 प्रकार कोणते? एक म्हणजे वैयक्तिक आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक. सार्वजनिकमध्ये काय काय कशा कशा गोष्टीचा समावेश होईल? सार्वजनिक स्थापत्य. त्याच्यामध्ये काय येईल? वेगळ्या प्रकारचे राजवाडे, पॅलेसेस, बरोबर का? किंवा त्या त्या काळामध्ये शासकांनी बांधलेले गार्डन्स असतील. ओके, तर अशा सगळ्या गोष्टी ज्या असतात, जसं की ओके काय म्हणू आपण त्याला, की मुघलांनी, तुम्हाला माहिती असेल की कोणते गार्डन्स बांधले होते? मुघल गार्डन्स नावाने ओळखले जाणाऱ्या 4 बाग रचना ज्या होत्या त्या मुघलांनी उभ्या केल्या होत्या. ताजमहालासारख्या रचना मुघलांनी उभ्या केल्या होत्या. हे तर लक्षात, मला काय सांगायचं ते? किंवा अशोकाचे असणारे स्तंभ, ते कशाचा समावेश होईल तो? ओके, लोकस्थापत्यामध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. म्हणजे ओके स्थापत्य ओके, पुन्हा आपल्याला काय दिसतं? 2 प्रकार आहेत. आपल्याला स्थापत्याचं वर्गीकरण करता येईल, धार्मिक आणि अधार्मिक. आणि या अधार्मिक स्थापत्यापैकी आपल्याला कशाचा विचार करायचा असणार आहे?
आपल्याला लोकस्थापत्याचा विचार याच्यामध्ये करावा लागेल. धार्मिक मध्ये वेगळ्या प्रकारची, आता मंदिर लिहू का प्रार्थना स्थळ लिहू मी? मंदिर लिहिणं हा शब्द जास्त योग्य का प्रार्थना स्थळ हा प्रार्थना स्थळ? कारण फक्त एकाच धर्माचं स्थापत्य आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यासायचं नसतं. सो धार्मिक स्थापत्यामध्ये प्रार्थना स्थळांचा आपण विचार करतो. आणि अधार्मिक असं तुम्ही लिहा, कारण मला जागा नाहीये त्या ठिकाणी म्हणून मी लिहिलं फक्त. तर त्याचा अर्थ आहे अधार्मिक. तर अधार्मिक स्थापत्यामध्ये दोन प्रकार, त्याच्यामध्ये व्यक्तिगत असेल पण व्यक्तिगतचा आपल्याला संबंध नाहीये. ओके, तसं लोकांच्या घरात काय चाललंय ते वाकून बघायची सवय असते आपल्याला, बरोबर आहे का? पण ओके, त्याची काही गरज नाही आपल्याला, बरोबर आहे का ते? त्याच्यामुळे आपण जो भर देणार आहोत तो सार्वजनिक म्हणजेच लोक, ओके, लोकनिर्माण किंवा लोकोपयोगी अशा प्रकारचं साहित्य, किंवा तिथं लोकांना ऍक्सेस असेल अशा प्रकारचं साहित्य. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे राजवाडे, महाल, ओके, किंवा पुष्करणी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे मनोरंजनासाठी स्थापन केलेलं साहित्य, स्थापत्य मायमिस्टेक, किंवा मग गार्डन्स, ओके, बगीचे, अशा प्रकारचं जे आर्किटेक्चर असेल त्याला आपण ओके लोक स्वरूपातील किंवा लोकनिर्माण स्वरूपातील स्थापत्य असं म्हणू शकतो. जेव्हा आपण आर्ट, कल्चर, हेरिटेज ओके या घटकाचा आढावा घेतो तेव्हा एवढं सगळं आपल्याला बघायचं असतं. हा मुद्दा मॉडर्नचा आपण नंतर बघूयात, कारण मग नाही तर पहिलं लेक्चर त्याच्यातच जाईल. मला टॉपिकही सुरू करायचं आज, कळालं का? मग आता लक्षात येत आहे आपल्याला काय काय कव्हर करायचं आहे. याच्यातलं मॅक्सिमम आपण कव्हर करणार, पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट करायला पाहिजे की याच्या अनुषंगाने अभ्यास करत चला, अधिकाधिक डेटा गोळा करायचा प्रयत्न करा, त्याच्या नोट्स बनवा, ओके, त्याच्या आतापर्यंत आलेले प्रश्न काय आहेत ते बघा, त्याच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि माझ्याकडून त्या गोष्टी तपासून घ्या, क्लिअर करून घ्या. चालेल का? मला काय सांगायचं ते यस. तर आपण आता जाऊयात. आता हे करताच आपण कोणता फॉर्म घेणार आहोत? तर आपण एक क्रोनॉलॉजीचा फॉर्म घेणार आहोत. याचं लक्षात, कारण अजून आपल्याला हे माहिती नाहीये. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो आता. हे झालं सिलेबस नुसार मी तुम्हाला काय करायचं ते एक्सप्लेन केलं. आता अजून वे ऑफ प्रेझेंटेशन काय असू शकतो, आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स काय, त्याच्या आधारे आपण आपल्या डिस्कशनची दिशा ठरवू शकतो की नाही, हा मुद्दा तो लक्षात. ओके, म्हणजे मागच्या 12-13 वर्षांमध्ये नेमक्या कोणत्या घटकांवर प्रश्न आलेला आहे, ओके, त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. हे तर लक्षात. जसं की अमुक्त माल्ल्यावर प्रश्न आलेला आहे, अर्थशास्त्रात आतापर्यंत कधी प्रश्न आलेला नाही आहे. ओके, पण वैदिक, आता आपण साहित्य म्हटलं की फक्त, किंवा वैदिक काळामध्ये जर आपण विचारतो तर फक्त साहित्याचा आपण विचार करतो. पण युपीएससी प्रश्न विचारतो वैदिक काळामध्ये सामाजिक जीवनावर त्यांनी प्रश्न विचारला होता. याचं लक्षात, वैदिक काळामध्ये सामाजिक जीवन कशा प्रकारचं होतं आणि त्याचे मूल्य आपल्याला आजही दिसतात का, असा प्रश्न त्यांनी विचारला. याचा अर्थ वैदिक समाज जीवन आपल्याला बघावं लागेल. हा मुद्दा आहे तो लक्षात. नाहीतर तुम्ही काय म्हणणार, सर तुम्ही आम्हाला ते शिकवलं पण त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तरच जमत नाही, मग त्याला काहीच अर्थ नाहीये. हा मुद्दा आहे तो लक्षात. आणि म्हणून आपला दुसरा घटक आपल्याला असेल तो म्हणजे आपण आता पीवायक्यू सुद्धा समोर ठेवणार आहोत. चालेल का? तर मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये सगळे पीवायक्यू शेअर करेन. ओके, फक्त आपण जसं पुढे जाऊ तसं एक एक पीवायक्यू, हा हा प्रश्न एक्झाम मध्ये आला होता तर याचं साधारणतः असं उत्तर असणार आहे. मी तुम्हाला आता, जसं मी आजच तुम्हाला पहिला प्रश्न सांगितला, वारसा म्हणजे काय, तो जतन करण्याची आवश्यकता काय, आजच्याच लिहून काढायचा प्रयत्न करा. चालेल का? चुकू द्या, काही हरकत नाही. दाखवा वाटला नाही नका दाखवू, पण ऍटलिस्ट लिहायचा ते प्रयत्न करा. स्वतःपुरतं ठेवा पण लिहायचा प्रयत्न करा. हा मुद्दा तो लक्षात. ओके, तरच त्या या सगळ्या प्रिपरेशनला काही अर्थ आहे, अदरवाईज काहीही अर्थ नाही आहे. याचं लक्षात. इथं जर तुम्ही येत असाल तर इथं नाही लिहिलं तरी चालेल, पण घरी बसून लिहायची प्रॅक्टिस करा. जर तुम्ही लिहिलं नाहीत तर या परीक्षेला शून्य अर्थ आहे, शून्य. या तयारीला काही अर्थ नाही अनलेस अँड अंटिल यू स्टार्ट द रायटिंग. हा पॉईंट येतो लक्षात. मला काय सांगायचं ते तर बघा हे. तर मग म्हणून आता आपण ओके मागच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतोय, आणि मला तरी असं वाटतंय की जशी ही परीक्षा काय काय वारसा म्हणजे काय आणि तो जतन करण्याची आवश्यकता का असते, हे तर लक्षात. ओके, व्हॉट इज इन हेरिटेज अँड वाय इट नीड्स टू बी प्रिझर्व्ड. चालेल, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. आणि एक हिंट देतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की अजून तुम्हाला अचूक हवा असेल, जर पिन पॉइंटेड डेटा हवा असेल, उदाहरणं घ्यायची असतील तर युनेस्कोच्या वेबसाईटला भेट द्यायची. चालेल का? त्याच्यामध्ये ओके खूप सारं वारसा स्थळ आणि त्यांचं महत्व वगैरे सांगण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये भारतामधल्या वारसा स्थळांवर विशेष तुम्ही भर द्या, त्याचा अभ्यास करा. प्रिलिमचा एक पॉईंट तयार होतो आणि मेन्ससाठी तयारी होतच होतं. म्हणजे युनेस्कोने मला काही पैसे दिलेले नाही आहेत वेबसाईटवर व्हिजिट्स वाढवण्यासाठी, हिट्स वाढवण्यासाठी, पण तुम्ही तर बघू शकता. चालेल का? येस, तर ते बघा. येस, हा बिंदास मेन्शन करायचं. युनेस्को कुठल्या पॉलिटिकल पार्टी थोडीच आहे. ओके, ते एक न्यूट्रल अशा प्रकारची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि सगळेजण तिला सबस्क्राईब करतात, म्हणजे सगळेजण त्याला फॉलो करतात त्यांच्या नॉर्म्सना. त्याच्यामुळे बिनधास्तपणे करू शकतो आपण. हा मुद्दा आहे तो लक्षात. चालेल. आणि ती कुठली प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे ओके आपण तिला प्रमोट करतो असं काही नाही.
ओके, जागतिक वारसा स्थळ संघटनेने सांगितल्याप्रमाणे किंवा युनेस्कोने सांगितल्याप्रमाणे संपलं की जे लिहायचं ते लिहू शकता तुम्ही. उलट त्याला एक वजन येतं तुमच्या उत्तराला त्याच्यामुळे. चालेल. येस. ओके. पण आता जसं की वारसा म्हणजे काय ही व्याख्या फक्त युनेस्कोनेच केलेली असू शकते का? नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही असं म्हटलं युनेस्कोने सांगितल्याप्रमाणे आणि असं वारशाची व्याख्या केली तर मग तो काय म्हणणार? मग दुसऱ्यांनी केलं तेही सांगून द्यायची जरा. आपण त्याचं लक्षात. म्हणून अशा वेळेला आपण कुठल्या तरी एका विशिष्ट सोर्सचा वापर करणं अवॉइड केलं तर बरं राहतं. वारसा तुम्ही तीच व्याख्या लिहा, पण युनेस्कोचं नाव कशाला घ्यायचं? आपलं क्रेडिट घ्यायचं त्या ठिकाणी. चालेल का? ओके. तर किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता की हीच व्याख्या युनेस्कोने सुद्धा सांगितलेली आहे. संपलं. असं तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी डिप्लोमॅटिकली वागू शकता. हा, तसंही करू शकता तुम्ही. चालेल. येस. तर मग ओके, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काय करतोय की आपण एक ब्रॉडली क्रोनॉलॉजीचा एक फॉर्मॅट आपण ठेवतोय. म्हणजे वेगळ्या टप्प्यांमध्ये काय काय झालं ते आपण बघायचं आणि त्या काळामध्ये कोणत्या आर्ट, कल्चर, लिटरेचर डेव्हलप झालं त्याचा आपण विचार करूया. ओके, स्टार्टिंग फ्रॉम द स्टोन एज. कारण तसे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. हा झाला एक मुद्दा. पण काही गोष्टी अशा असतील, जसं नृत्यासारख्या गोष्टी असतील किंवा साहित्य परंपरेमधल्या काही गोष्टी असतील किंवा भक्ती चळवळ असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या काळामध्ये काय झालं असं बघता संपूर्ण भक्ती चळवळ, संपूर्ण सुफी चळवळ एका सिंगल गोलमध्ये अभ्यासावी लागेल. आलं लक्षात? म्हणजे बघा, ओके, प्रयत्न असा असणार आहे की स्टार्टिंग फ्रॉम लिथिक एज, त्याला आपण अश्मयुग असं म्हणतो. अश्मयुगामध्ये आपल्याला ओके वारसा, ओके वारसा, कला किंवा वारसा आणि संस्कृती याच्याबद्दल कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात याचा आपण अभ्यास करायचा. मग आपण हडप्पन संस्कृतीच्या कालखंडामध्ये यायचं. ओके, त्या काळामधली वारसा संस्कृती अभ्यासायची. त्यानंतर आपण ओके वैदिक काळामध्ये यायचं. वैदिक काळामधली वारसा संस्कृती अभ्यासायची. मग आरंभिक इतिहास काळामध्ये यायचं, म्हणजे महाजनपदांचा काळ. त्या काळामध्ये वारसा संस्कृती काय होती ते बघायचं. मौर्य काळामध्ये यायचं. मौर्य काळामध्ये काय वारसा संस्कृती निर्माण झाली. मग उत्तर मौर्य काळ, जसं गांधार शिल्पशैली हे ऐकलं असेल तुम्ही, गांधार शिल्पशैली, मथुरा शिल्पशैली. मग गुप्ता काळामध्ये काय वारसा आणि संस्कृती निर्माण झाली त्याचा आपण अभ्यास करायचा. मग मध्ययुगीन काळामध्ये कशा प्रकारची वारसा संस्कृती निर्माण झाली. वारसा संस्कृती म्हणजे कलारूप, साहित्य आणि स्थापत्य या तीन गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. तर आपण काय करूयात, काळाचे टप्पे करूयात आणि त्या त्या टप्प्यामध्ये काय काय झालं ते बघूयात. म्हणजे त्या दृष्टिकोनातून त्यांच्या त्या कलारूपांच्या, साहित्याच्या, स्थापत्याच्या माध्यमातून तो समाज कसा होता, त्या ठिकाणची अर्थव्यवस्था कशी संचलित होत होती याचा देखील अंदाज आपल्याला बांधता येतो आणि तशा प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहेत. चालेल का? यस. करायचं तसं मग. चला, तर मग याच्यामध्ये पहिला पहिला भाग कोणता असेल मग? पहिला टप्पा आहे तो म्हणजे अश्मयुग. अश्मयुगाचा अभ्यास आपण एन्शंट इंडियामध्ये ऑलरेडी प्रिलिम्स वेळेला केलेला आहे का? केलेला आहे का नाही केलेला आहे? नाही केलेला? मग करून या जाऊन जा. ठीक आहे ना. आता इथे काय अश्मयुग शिकत बसू काय मी? ओके, पण ठीक आहे, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. तर हे थोडंसं लक्षात घ्या की याचं तारतम्य बाळगा. कारण आता इथं मी ओके एन्शंट इंडिया वगैरे शिकवत तर काय बसणार नाही. चालेल, ती अपेक्षा असेल तर ती होणार नाहीये आपल्याकडून. याचं रिझन आहे की आपल्याला हा सगळा जो मी पुन्हा पुन्हा सांगतो, पहिल्याच वाक्यामध्ये मी सांगितलं होतं, हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे एक लिमिटेड टाइम फ्रेम अवेलेबल आहे. मी जरी म्हटलं की चला मी घेतो तुमचे 50-60 लेक्चर, तुम्ही स्वतःच म्हणाल सर उरका पटकन, आम्हाला वेळ नाही, आम्हाला मेसला बसायचं आता. हा मुद्दा तो लक्षात, मला काय सांगायचं आहे त्याच्यामुळे ते मला सुद्धा शक्य नाही आणि ते तुम्हाला सुद्धा शक्य नाही. मग अशा वेळेला ओके ह्या सगळ्या गोष्टींचं बॅकग्राऊंड तुम्हाला असणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. नसेल तर ते थोडक्यात का होईना कव्हर करून घ्या, हे माझं तुम्हाला सांगणं आहे. चालेल का? या निमित्तानं तुमचा ओके एन्शंट इंडियाचा, मिडल इंडियाचा अभ्यास सुद्धा होत जाणार आहे. हा पॉईंट आहे तो लक्षात, मला काय सांगायचं आहे तर ते जरा करून घ्या. तर पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे अश्मयुगाचा कालखंड. आणि अश्मयुगामध्ये अश्मयुगाचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर या टप्प्यामध्ये आपल्याला काय दिसतं की मनुष्याचा प्रामुख्याने कशावर, माणसाचं जीवन हे प्रामुख्याने कशावर आधारलेलं होतं? निसर्गातल्या घडामोडींवर आधारलेलं होतं. बरोबर आहे का? जसं जसं निसर्ग बदलत चाललेला आहे तसं तसं माणसाचं जीवन सुद्धा बदलत चाललंय, असं आपल्याला म्हणता येतं का? लक्षात येतं की नाही येत आहे? म्हणजे निसर्गामध्ये जे बदल घडतात, निसर्गामध्ये काय स्वरूपाचे बदल घडत होते अश्मयुगीन कालखंडामध्ये? निसर्गामध्ये काय प्रकारचे बदल घडत होते? तुम्हाला माहिती आहे अश्मयुगाचे किती टप्पे असतात? 4 टप्पे असतात. व्हेरी गुड. ते 4 टप्पे कोणते अश्मयुगाचे? पहिल्या टप्प्याला काय म्हणायचं? अश्मयुगाचे 4 टप्पे. पहिला टप्पा कोणता? यस, पुराश्मयुग. पहिला टप्पा जो असतो तो पुराश्म किंवा पुराणाश्म. ओके, दुसरा टप्पा कोणता आहे? पुराश्म नंतर मध्याश्म. बरोबर आहे का? आणि तिसरा टप्पा कोणता आहे? यस. ओके, पहिला टप्पा आहे ओके, त्याला आपण म्हणतो पुराश्म किंवा पुराणाश्म. ओके, पुरा पाषाण असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर आहे
मध्याश्म आणि त्याच्यानंतर मग ओके पुढचा कोणता आहे नवाश्म. बरोबर आहे. ओके पूर्णाश्म मध्याश्म आणि नवाश्म असे 3 टप्पे आहेत. चौथा कोणता आहे ताम्रपाषाण हा अश्मयुगामध्ये येईल का ओके नाही तो ताम्रयुगामध्ये येतो त्याला प्रोटो हिस्ट्री असं म्हटलं जातं. आता लक्षात घ्या की हा जो ओके काय काय म्हणू आपण त्याला की हा जो इतिहास आहे हे जे टप्पे आहेत ओके याला आपण अश्मयुग असं आपण म्हणतो. बरोबर आहे का याला आपण अश्मयुग असं म्हणतो आणि हाच काळ अजून कोणत्या नावाने ओळखला जातो हा प्राग ऐतिहास या नावाने सुद्धा ओळखला जातो. ओके प्राग ऐतिहासिक काळ असाला म्हटलं जातं. तर प्राग ऐतिहासिक काळ असं का म्हटलं जाईल याला हा जो संपूर्ण कालखंड त्याला प्राग इतिहास म्हणजे प्री हिस्टोरिकल पिरियड असं म्हटलं जातं. वाय इज इट नोन एज प्री हिस्टोरिकल फेज येस काय सांगता या संदर्भात याला प्री हिस्ट्री असं म्हटलं जातं. ते का म्हणायचं प्री हिस्ट्री त्याला इतिहास लेखनाचे किंवा कुठल्याच इतिहास कशाला दुसरं कुठलंच लिहित नव्हतं ते तर त्यांचं इतिहासावर विशेष प्रेम होतं असं काही नाहीये. लिहिण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कोणावरच प्रेम नव्हतं कारण त्यांना लेखन कला त्या काळामध्ये अवगत नव्हती. म्हणजे ज्या काळामध्ये साहित्य निर्माण नाही झालं लेखन निर्माण नाही झालं तो काळ म्हणजे प्राग इतिहास. म्हणजे लक्षात इथंच कल्चर येते की नाही मला सांगा कारण आपण साहित्य घटकांचा समावेश आपण कल्चरमध्ये करतो. बरोबर आहे. आधी सिलेबस बघितलं ना आपण कलारूप साहित्य आणि स्थापत्य म्हणजे या काळामध्ये साहित्य निर्माणच झालं नाही आणि का नाही निर्माण झालं कारण त्यांना लिहिता येत नव्हतं. त्या पर्टिक्युलर कालखंडाला आपण प्रागइतिहास काळ असं म्हणतो. म्हणजे लेखन कलेच्या अभावाचा काळ आहे हा. बरोबर आहे का हा जो काळ आहे हा लेखन कलेच्या अभावाचा काळ आहे. मग या काळामधली इतिहासाची साधनं काय आहेत आपल्याकडे या काळामध्ये ओके या काळामध्ये काय झालं हे कसं समजून घ्यायचं मग अभ्यासाचं काहीतरी साधन तर असलं पाहिजे ना हे तर लक्षात. मग या काळामध्ये प्रागैतिहासिक काळ आपण ज्याला म्हणतो ओके त्या काळामध्ये काय घडलं हे माहीत करून घेण्यासाठीची इतिहासाची साधनं काय आहेत येस साधनं म्हणजे काय अशा गोष्टी ज्याच्या माध्यमातून आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो त्याला आपण साधनं म्हणतो त्यांनी वापरलेली हत्यारं अवजार बरोबर आहे का त्या काळामध्ये ओके इथून कंसामध्ये लिहितो इतिहासाची साधनं काय असू शकतात तर त्यांनी त्या काळामध्ये ओके वापरलेली अवजारं ओके अवजार अजून काय असू शकेल त्यांनी वापरलेली भांडी ओके आता भांडी वापरण्यासाठी काय करावं लागेल कशाची आवश्यकता असेल भांड्यासाठी कशाची आवश्यकता असेल धातू भांडी फक्त धातूचीच होतात काय माती बरोबर आहे की नाही पण ती भांडी तयार करून करायचं काय ते सांगा मला कशासाठी करायची भांडी तयार अन्न साठवण्यासाठी त्यासाठी काय तयार करावं लागेल मग अन्न तयार करावं लागेल बरोबर आहे की नाही शिकारी पासून अन्न शिकारी डायरेक्ट खाल्लं जमत नाही का हा कशाला मसाले ऍड करायचे त्याच्यामध्ये हा शेती करावी लागेल बरोबर आहे का आणि मग मला सांगा अश्मयुगातला माणूस कसा होता भटका मग कुठं आली शिकार त्या कुठं आली शेती त्या ठिकाणी मग कशाला करायची मातीची भांडी तयार हा मुद्दा तू लक्षात मला काय सांगायचं ते मग इतिहासाची साधनं काय असतील सांगा आता अवजारं तुम्ही बरोबर सांगितलं अजून काय असेल आहेत मातीची भांडी आहेत पण पहिल्या टप्प्यामध्ये मातीची भांडी नव्हती मातीची भांडी नंतर आली ओके येस त्या काळामध्ये असणाऱ्या माणसांचे जे अवशेष आपल्याला सापडतात जीवाश्म आपण ज्याला म्हणतो की नाही ते जीवाश्म ओके लक्षात घ्या की जीवाश्म हा या काळामधल्या इतिहासाचं साधन आहे. अजून एक सांगा मला हा कोरीव काम त्यांनी काढलेली चित्र बरोबर ना चित्र आणि रेखांकन आपण ज्याला म्हणतो किंवा उकरून काढतो की नाही आपण ओके बेंच कोरलेत का शाळेतले बरोबर आहे ना नाव लिहून ठेवलंय ना बरोबर आहे ना आणि पोस्ट काढल्यानंतर वर्गामध्ये जाऊन बसायचं आणि आठवून घ्यायचं की तुम्ही दिलं होतं बरोबर येस ओके तर जशी तुम्हाला सवय होती तशी त्या काळामधल्या माणसाला सुद्धा सवय होती ओके त्या काळात बेंच नसल्यामुळं फक्त दगडावर ते करायचे एवढंच फरक आहे. अजून सुद्धा वेगवेगळ्या किल्ल्यांवर गेल्यानंतर ओके डॅश डॅश ओके आणि अजून मोठा आकार विकार काढला असतो तिथे बरोबर आहे ना तर मग ओके ती बेसिक ह्युमन टेंडन्सी आपण म्हणू शकतो पण आपलं इतकं घटिया ते काढत नव्हते चांगलं काढत होते ठीक आहे ना तर त्याला म्हटलं जातं उत्कीर्ण नाही त्याच्या लक्षात उत्कीर्ण नाही ओके तर मग या काळामधल्या माणसांनी काढलेली चित्रांकन ओके चित्रांकने त्यानंतर उत्कीर्णने आणि अशा प्रकारची उत्कीर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेली आहेत कोकणामध्ये ओके मागच्या काही वर्षांमध्ये उत्कीर्णांचा शोध मोठ्या प्रमाणावर लागत आहे मी थोडक्यात सांगेन तुम्हाला नंतर पण तुम्ही याच्यावर विशेष अभ्यास करा चालेल का
ओके, उत्कीर्णन. ओके, याला पेट्रोग्लिफ असं इंग्लिशमध्ये सुद्धा म्हटलं जातं. ओके, पेट्रोग्लिफ्स. ओके, हे लक्षात घ्या, उत्कीर्णनांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. चालेल. त्याच्यानंतर आता तुम्ही सांगू शकता त्या काळामध्ये असणारी मृदभांडी. मृदभांडी कधी झाली होती? तर मातीची भांडी ही या काळात शेती इथं सुरू झालेली, लक्षात घ्या. या काळामधला जो माणूस होता तो फक्त शिकार करायचा. हळूहळू तो शेती आणि पशुपालनाकडे सरकला आणि शेती पशुपालन खऱ्या अर्थात जर कोणत्या काळात सुरू झालं असेल तर ते नवाश्मकामध्ये सुरू झालं आणि म्हणून मृद भांडी, ओके, हे नंतरच्या टप्प्यामध्ये येताना आपल्याला दिसून येतं. ओके, मृद भांडी ही या काळामधली इतिहासाची साधनं आहेत. तर मातीच्या भांड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आकार आपल्याला दिसून येतात. हा पॉईंट येतो लक्षात. मला काय सांगायचं आहे, आता मी थोडासा एक प्रश्न विचारतो बघा. महिलांच्या साडीच्या संदर्भामध्ये. ओके, तर काही साड्या अशा असतात त्याच्यावर एक विशिष्ट अशा प्रकारची काय म्हणू आपण त्याला नक्षी केलेली असते, किंवा पदर कधी जाड असतो, कधी छोटा असतो, असं काही असतं की नाही. आणि त्याच्यावरून ती स्टाईल कोणती आहे आणि ती साडी कोणत्या भागात तयार झाली हे कळू शकतं का? त्यासाठी कोणता कापड वापरलेला आहे, त्याच्यानंतर नक्षीसाठी कोणत्या प्रकारचा धागा वापरलेला आहे, नक्षी जाड आहे आणि मोठी आहे का छोटीशी आहे, त्याचं कड कड कशी आहे किंवा पदर कसा, याच्या आधारे आपण तो कापड किंवा ते विशिष्ट अशा प्रकारचं वस्त्र कुठं तयार झालं हे सांगू शकतो का? जसं काय म्हणू आपण त्याला की केरळमध्ये कोणत्या प्रकारची लुंगी तयार झाली आणि तामिळनाडूमध्ये कोणत्या प्रकारची लुंगी तयार झाली हे सांगू शकतो. कोणतं धोतर हे महाराष्ट्रातलं धोतर आणि कोणतं धोतर काठियावाडी पद्धतीने बांधलं जातं हे आपण सांगू शकतो, विशिष्ट अशा प्रकारच्या त्याच्या बांधण्याच्या आणि तयारी निर्माण करण्याच्या शैलीवरून. हा मुद्दा येतो लक्षात. मग आता मला सांगा, हे त्या संस्कृती निदर्शक आहेत की नाही? जसं बनारसची, ओके, काय साडी असेल, काय बनारस साडी, कांजीवरम आहे आणि महाराष्ट्रामध्ये पैठणी आहे. तसं बघितलं सूतच आहे सगळीकडे. पण मग त्या सुताला ज्या पद्धतीनं प्रोसेस केलं जातं, ज्या पद्धतीने डिझाईन्स त्याच्यावर असतात, त्यानुसार हे वेगळं कल्चर इंडिकेट करतं. हा मुद्दा येतो लक्षात. तसंच आपल्याला काय दिसतं की या भागामध्ये वेगळ्या संस्कृती असतात की नाही. संस्कृती म्हणजे विशिष्ट भागामधल्या लोकांचं एकत्र राहणं आणि त्यांची तयार झालेली जीवनशैली. मग एका विशिष्ट संस्कृतीचे लोक एका विशिष्ट पद्धतीने मातीची भांडी तयार करत होते आणि दुसऱ्या संस्कृतीचे लोक दुसऱ्या विशिष्ट पद्धतीने मातीची भांडी तयार करायचे आणि त्यांच्यावरच्या डिझाईन सुद्धा वेगळ्या वेगळ्या होत्या एकमेकांपासून. लक्षात आलं का? म्हणजे या ठिकाणच्या मातीच्या भांड्यांवर तुम्हाला वेगळी डिझाईन दिसेल आणि मध्य प्रदेशमधल्या मातीच्या भांड्यांवर वेगळी डिझाईन दिसेल तुम्हाला. आणि मातीवरची डिझाईन, मातीच्या भांड्यावरची डिझाईन वेगळी दिसली की समजून घ्यायचं की हे दोन वेगळ्या संस्कृतीचे लोक होते. लक्षात आलं का? मला काय सांगायचं ते, तसं हडप्पा संस्कृती आणि महाराष्ट्रामधली ताम्रपाषाण संस्कृती जी दायमाबादमध्ये आपल्याला दिसते, ओके, या दोन्ही समकालीन होत्या साधारणतः असं म्हटलं म्हटलं जातं. तर हडप्पा प्रकारची जी मातीची भांडी होती ती कशी होती? तर ती बाहेरून काळी आतून लाल अशा प्रकारची मातीची भांडी होती. आणि दायमाबादमध्ये तयार होणारी मातीची भांडी जी होती ती आतून काळी आणि बाहेरून लाल होती. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगायचं ते, त्याला आरबीडब्ल्यू बीआरडब्ल्यू असं म्हटलं जातं. सांगतो मी पुढे तुम्हाला अजून. त्याचा अर्थ काय? तर तुम्हाला जर आतून काळं भांड दिसलं, म्हणजे असं भांड आहे जे आतून काळं दिसतंय आणि बाहेरून लाल दिसतं, तुम्ही 100% म्हणणार की हे महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा हिस्सा आहे. आणि असं भांड जर मला हडप्पामध्ये दिसलं तर मी काय म्हणणार मग? की त्यांचा आणि हडप्पाचा व्यापारी संबंध होता. हा मुद्दा तो लक्षात. आणि जर मला, ओके, लक्षात घ्या की बाहेरून काळं आतून लाल असणारं भांड, ओके, जर मला इथं दायमाबादमध्ये दिसलं तर मी म्हणणार की हडप्पाचे लोक दायमाबादमध्ये आपली मातीची भांडी पाठवत असत. हा मुद्दा तो लक्षात. म्हणजे ओके, प्रत्येक संस्कृतीचं एक विशिष्ट अशा प्रकारचं मातीचं भांड आपल्याला दिसून येतं आणि त्या आधारे त्या काळामध्ये लोकांची जीवनशैली आपल्याला कळून येते. हा मुद्दा येतो लक्षात. मला काय म्हणून मृदभांडी हा अभ्यासाचा एक महत्वाचा स्रोत ठरतो, हे लक्षात घ्या. त्याला आपण खापर असं सुद्धा म्हणतो. खापरं, ओके, हा शब्द तुम्ही पुस्तकामध्ये वाचत असताना खापरं असा शब्द वापराल. का खापरं हा शब्द का वापरणार? कारण ते मातीचं अख्खं भांड सापडतं का? नाही, फुटलेलं असतं, त्याचे तुकडे सापडतात. ते तुकडे जोडून 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 माध्यम केलं जातं म्हणून त्याला त्या तुकड्यांना खापर असं म्हटलं जातं. चालेल का? हे असतं ह्या गोष्टी. मग आपल्या इतिहासाची साधनं काय आहेत? तर अवजारा, जीवाश्म, चित्रांकन, उत्कीर्णन आणि मृदभांडी हे त्या काळामध्ये इतिहासाचे साधनं आहेत. पण मृदभांडी सुद्धा तितकीशी महत्वाची नाही आहेत. का? कारण मृदभांड्याची सुरुवात ही नवाश्म युगामध्ये नुकतीच झाली होती, लक्षात घ्या. आणि ती खूप चांगली होती अशातला भाग नाही. एकदम साधी अशा प्रकारची मृदभांडी आपल्याला दिसून येतात. पहिल्यांदा नवाश्म युगामध्ये मृदभांडी दिसतात. मृदभांड्यांचा जो अर्लिएस्ट एव्हिडन्स आहे तो मध्याश्म युगामधला आहे. आता लक्षात मला काय सांगतं ते, तर आपल्याला काय दिसतं मध्याश्ममध्ये चोपनी मांडो नावाचं एक ठिकाण आहे. काय नाव सांगितलं मी? चोपनी मांडो. ओके, चोपनी मांडो या ठिकाणी आपल्याला एक खापराचा तुकडा सापडलेला आहे. तो सगळ्यात जुना, ओके, खापराचा तुकडा मानला जातो जो मध्याश्म युगातला आहे.
ओके. त्याच्यानंतर भांड्यांची खऱ्या अर्थानं सुरुवात ही नवाश्म युगामध्ये सुरू झाली होती. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हातावर बनवलेली भांडी वापरायची, नंतर चाकावर बनवलेली भांडी वापरायची. एकदा लक्षात, पहिल्यांदा मातीचं भांडं हातानेच तयार केलं जायचं, उन्हामध्ये वाळवलं जायचं. नंतर मग मात्र ते चाकावर बनवलं जाऊ लागलं. सो भांड्यांची सुरुवात हे नवाश्म युगाचं वैशिष्ट्य आहे. चालेल का? आणि त्याच्यामुळं ही भांडी फारशी उपयुक्त नाही आहेत, कारण ते जस्ट प्रिमिटिव्ह अशा प्रकारची सुरुवात होती, असं लक्षात घ्या. ओके. पण तरी सुद्धा ही भांडी काय दर्शवतात? भांडी काय दर्शवतात? आता लक्षात घ्या. या संपूर्ण कालखंडामध्ये, म्हणजे ज्याला आपण पुराणाश्म युग असं आपण म्हणतो, या काळामध्ये माणसाचं जीवन कोणत्या गोष्टी, म्हणजे याच्या आर्थिक क्रिया कशावर अवलंबून होत्या? आर्थिक क्रिया काय होत्या याच्या काळामध्ये? शिकार आणि यस, अन्न संग्रहण. ओके. पशुपालन नाही, अन्न संग्रहण. आता शिकार आणि संग्रहण. संग्रहण कशाचं? तर फळं, कंदमुळं, मध गोळा करता फिरायचा. त्या काळामध्ये शिकार आणि संग्रहण ही याच्या ओके उपजीविकेची मुख्य साधनं होती पहिल्या टप्प्यात, ज्याला आपण पुराणाश्म युग असं आपण म्हणतो. ओके. नंतरच्या काळामध्ये काय झालं? आता या संपूर्ण कालखंडामध्ये जर आपण बघितलं, तर नैसर्गिक स्थिती जर बघितलं तर जवळपास संपूर्ण पृथ्वी, भारताचा सुद्धा बहुतांश प्रदेश हा कसा होता? बर्फाच्छादित होता या काळामध्ये. येतं लक्षात? ओके. हा जो काळ होता हा प्लायस्टोसीनचा काळ आहे, म्हणजे बर्फाचं आच्छादन ओके मोठ्या प्रमाणावर. जोपर्यंत पॅलिथिक काळ आहे तोपर्यंत बर्फाच्छादन आहे. हा मुद्दा येतो का लक्षात? मला काय सांगत होते? तर हा जो संपूर्ण प्रदेश होता, हा जो काळ होता, हा बर्फाच्छादित होता. यालाच आपण हिमयुग असं सुद्धा म्हणतो. बर्फाच्छादित हा कालखंड हिमयुगाचा कालखंड. मग या काळामध्ये खूप प्रगती झाली असेल का माणसाची? या काळामध्ये माणसाचा संघर्ष हा फक्त आणि फक्त जिवंत राहण्यासाठी होता असं आपल्याला दिसून येतं. हा मुद्दा तर लक्षात, कारण निसर्ग अत्यंत प्रतिकूल अशा प्रकारचा होता. ओके. नैसर्गिक परिस्थिती माणसाला उपयुक्त मुळीच नव्हती. ओके. आणि काय म्हणू आपण, तर इतर प्राण्यांशी, इतर जनावरांशी असणारा संघर्ष आणि निसर्गाशी संघर्ष, याच्यामध्ये बहुतांश माणसं मरूनच जायची. जी टिकायची त्यांचं फक्त एकच उद्दिष्ट, जिवंत राहणं आणि प्रजनन करणं, पुढची पिढी निर्माण करत राहणं. हाच पहिल्या टप्प्यामधला संघर्ष होता. हा मुद्दा तर लक्षात. पण मग जेव्हा पुराणाश्म युग संपतं आणि नवाश्म युग सुरू होतं, तेव्हा एक नवी घडामोड झालेली दिसते. ती घडामोड काय होती? पटकन सांगा मला. यस, ती घडामोड काय झालेली आहे? ओके. हिमयुग संपलं. हिमयुग संपलं म्हणजे काय सुरू झालं असेल? म्हणजे हिमयुग संपलं म्हणजे काय झालं? पृथ्वीचं वातावरण आता हळूहळू उबदार व्हायला लागलेलं आहे. बरोबर ना? वातावरणामधली उष्णता, वातावरणामधली उब आता वाढायला लागली, उबदारपणा वाढायला लागला. तर मध्याश्म युगापासून पुढे आपल्याला काय दिसतं? जर आपण वातावरणाचा जर विचार केला, तर मी असं म्हणू शकतो की या ठिकाणी वातावरणीय बदल झाले. या काळामध्ये आपल्याला काय दिसतं? वातावरणीय बदल घडून आले. आता वातावरणीय बदल हे टेम्परेचर कमी होण्याच्या दिशेने होते का टेम्परेचर वाढण्याच्या दिशेने होते? तापमान वृद्धी या काळामध्ये घडून आली असं आपण म्हणू शकतो. हा जो कालखंड आहे हा तापमान वृद्धीचा कालखंड आहे, हे समजून घ्या. तापमान वृद्धी. लक्षात येतं मी काय सांगतो ते? तापमान वृद्धी. आता माणसाचं जीवन हे चॅलेंजिंग होत जाईल का सोपं सोपं होत जाईल? आणि वातावरणामधली ऊब वाढत आहे आता, बरोबर ना? बर्फ वितळतोय, पाणी तयार होत आहे. शेतीसाठी योग्य ती परिस्थिती निर्माण होईल का? शेतीसाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल, पशुपालनासाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल. हा मुद्दा तू लक्षात. नवे प्राणी या काळामध्ये जन्माला येतील आणि नव्या वनस्पती सुद्धा या काळामध्ये जन्माला येऊ शकतील, नव्या वातावरणामध्ये, नव्या पर्यावरणामध्ये. हे तर लक्षात. मग मनुष्याचं जीवन हळूहळू सुलभ व्हायला लागलं. आधीच्या काळामध्ये जो माणूस होता फक्त डोंगराच्या पायथ्याशी राहायचा. का? कारण डोंगराच्या पायथ्याशी नद्या त्याला मिळणार, पण नदीचं पाणी त्याला मिळणार आणि ते नदीचं पाणी पिण्यासाठी ओके प्राणी त्या ठिकाणी येणार, त्यांची शिकार करता येणार. आणि म्हणून ओके पुराणाश्म युगाचा जर आपण विचार केला तर माणसाचं जीवन हे फक्त डोंगराच्या पायथ्यापुरतं मर्यादित होतं. डोंगराचा पायथा आणि 5 किलोमीटरची रेंज तेवढा फिरत राहायचा. मग थोडक्यात स्थानिक जीवन मोठ्या प्रमाणात असेल की नाही? वेगळ्या भागांमध्ये लोकांचा संपर्क जास्त असेल का कमी असेल? खूप कमी असणार आहे. पण मध्याश्म युग जसं येत गेला तसतसं ही पर्यावरणीय मर्यादा निघून गेली आणि मनुष्य आता मोकळ्या मैदानावर सुद्धा राहू शकायला लागला होता. त्याच्या लक्षात, तर मोकळ्या मैदानांवर वस्त्या वाढल्या, त्याचाच परिणाम शेतीवर झाला असणार की नाही? म्हणून आपल्याला या काळामध्ये शेतीचे आरंभिक पुरावे सापडतात. शेती सुरुवात नाही झालेली आहे, पण आरंभिक एव्हिडन्सेस मध्याश्म युगामध्ये आपल्याला सापडायला सुरू होतात. आणि मग असं म्हणू शकतो की या काळामध्ये हळूहळू माणूस स्थिरावत गेला. बरोबर आहे का? स्थिर होत गेला असेल की नाही माणूस या काळामधला? तर या काळामधला मनुष्य हळूहळू स्थिरावत गेला आणि स्थिर झालेला मनुष्य ओके थोडक्यात कसा असतो? रिकामटेकडा. बरोबर आहे की नाही? मग रिकामा बसल्यावर माणूस काय करेल? विचार करेल आणि त्याच्या मनात जे काही विचार असतील त्याचं तो प्रगटीकरण करायला लागेल. म्हणजे कसा जन्म होऊ शकेल? मग कलारूपांचा जन्म झाला. हा मुद्दा लक्षात. सो भारतातला
कलेचा पहिला आविष्कार कधी घडून आलेला असेल? मग मध्याश्म युगामध्ये घडून आला. हा पॉइंट लक्षात आला का? मग आता मला सांगा की ओके, कलेचा पहिला आविष्कार काय रिपीट करायचंय का? काय रिपीट करायचंय? काय नाही, पर्यावरणीय बदल झाले, वातावरण उबदार झालं, ओके, मनुष्य जीवन स्थिरावत गेलं आणि त्याच्यातून ओके कलारूपांची ओके पहिली निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो. कारण कलेबद्दल आपण काय म्हणतो, माणसाच्या ओके ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंगचा परिणाम म्हणजे आर्ट असतो. तर हे आर्ट आपल्याला इथं दिसतं पहिल्यांदा. सोपं आहे का? येतं लक्षात? तो कलारूपांचा आविष्कार आपल्याला दिसून येतो आणि तो कशाच्या स्वरूपामध्ये होता? तर तो चित्रकलेच्या स्वरूपामध्ये होता असं आपण म्हणू शकतो. हा मुद्दा येतो लक्षात? आता एक लक्षात घ्या, ओके, प्राचीन काळामध्ये भौगोलिक परिस्थितीने इतिहासाला कसा आकार दिला, ओके, हे स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना एक पॉइंट तुम्हाला आता भेटला का नाही भेटला ते सांगा. प्राचीन काळाचा विचार करता भौगोलिक परिस्थितीने ओके इतिहासाच्या घडणीला, इतिहासाच्या जडणघडणीला कसा आकार दिला हे स्पष्ट करा. ओके, असा प्रश्न मागच्या वर्षी युपीएससीने विचारला होता. कळतं का मला काय सांगतो ते? भौगोलिक परिस्थिती इतिहासाला कसं प्रभावित करते? याचं उत्तर भेटलं का? कसं भेटलं सांगा? भौगोलिक परिस्थिती बदलली, पर्यावरणीय बदल घडून आले, माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला आणि तो बदल इतिहासाच्या स्वरूपामध्ये दिसून येतो. ओके, भौगोलिक परिस्थितीने किंवा असं लिहा, प्राचीन काळाचा विचार करता भौगोलिक परिस्थितीने किंवा घटकांनी इतिहासाला इतिहासाला कसा आकार दिला, इतिहासाला कसा आकार दिला ते स्पष्ट करा. चालेल का? आता हा प्रश्न पूर्ण प्राचीन भारतासाठी लक्षात घ्या, पण त्याची सुरुवात मी तुम्हाला करून दिली. आणि जसं पुढे जाऊ तसंच तुम्ही पॉईंट त्याच्यामध्ये ऍड करत चला. जसं की मी आता तुम्हाला अश्मयुगाचं उदाहरण दिलं. पहिल्यांदा पुराणाश्मयुगामध्ये बर्फाच्छादित होतं, बर्फ कमी झाला, उबदारपणा वाढला, मानवी जीवन बदललं की त्याची जीवनशैली बदलली. ओके, मग ते आपल्याला त्या कलारूपांमधून लक्षात येतं. त्याने जे व्यवसाय बदलले, आधीच्या काळामध्ये शिकार आणि संग्रहण करायचा, आता हो शेतीला सुरुवात केली, त्याने मासेमारी करायला सुरुवात केली, पाण्याचं प्रमाण वाढलं, मासेमारी करायला सुरुवात केली. मग या काळात माशांचे गळ सापडतील की नाही आपल्याला? या काळामध्ये माशांचे गळ सापडायला सुरुवात झाली, म्हणजे माणसाचं जीवन बदललं हे स्पष्टपणे लक्षात येतं. अशा पण इतिहास हा बदलत गेलेला दिसून येतो. हा प्रश्न मागच्या वर्षी आलेला आहे. आता बघा, तसं बघितलं तर हा प्रश्न कलेशी निगडीत आहे का? हा कलेशी निगडीत नाही, हा इतिहासाशीच निगडीत प्रश्न, पण आपल्याला ते हँडल करावं लागतं की नाही, म्हणून मला हे सांगणं आवश्यक आहे. चालेल का? येस, तर हे जरा समजून घ्या. तर मग मध्याश्म युग जे आहे ओके, त्याच्यामध्ये वातावरणीय बदल घडले. आता हे लक्षात ठेवायचं, वातावरणीय बदल घडले त्याच्यामुळे जीवन बदललं, ही थीम लक्षात ठेवायची आणि अकॉर्डिंगली आपले पॉईंट त्याच्यामध्ये ऍड करत जायचे. तर मग थोडक्यात आता आपला सांगण्याचा किंवा त्याचं नॅरेटिव्हचा हा उद्देश आहे की वातावरणीय बदल घडले, मानवी जीवन बदललं, ते स्थिरावलं आणि स्थिरावल्यानंतर मग साहजिक आहे, स्थैर्य जेव्हा प्राप्त होत आहे त्या माणूस ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे अमूर्त स्वरूपाच्या विचारसरणीला तो चालना देऊ शकेल आणि त्याच्यातून पहिली कलारूपं भारतामध्ये विकसित झालेली आहेत. त्याला आपण चित्रकला असं म्हणतो. सो चित्रांच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही कलारूपांचं विकसन झालं असं लक्षात येतं. असं मध्याश्म युगामध्ये आपल्याला पहिली चित्र आढळतात. लक्षात आलं का? नवाश्म युगात ते कंटिन्यू झालेलं आहे, पण सगळ्यात महत्वाची चित्र ही मध्याश्म युगामधली आहेत. चालेल का? हा मुद्दा इथं लक्षात घ्या. मग ही जी मध्याश्मयुगीन चित्रकला आहे ओके, त्याच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? मध्याश्म युग. आता मध्याश्म युगामध्ये जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर काय काय जीवन होतं त्या, आता मला सांगा की तो सपाट प्रदेशांवर राहतोय का? ओके, सपाट प्रदेशावर राहतोय की नाही राहत माणूस? आता बर्फ वितळला, ओके, नद्या व्हायला लागलेल्या आहेत. आधी तो फक्त डोंगराच्या पायथ्याशी होता, आता तो सपाट प्रदेशांवर सुद्धा राहू शकतो, मैदानी प्रदेशांवर सुद्धा राहू शकतो. म्हणून या काळामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान या ठिकाणी मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला सापडायला लागले होते. ओके, आता म्हणून सगळेचे सगळे लोक सपाटी प्रदेशांवर जातील का? नाही. काही लोक डोंगराच्या पायथ्याशी अजूनही राहतील. जे लोक डोंगराच्या पायथ्याशी राहतील ते शिकार आणि संग्रहण करतील. बरोबर आहे की नाही? आणि जे सपाटी प्रदेशामध्ये राहतील ते हळूहळू शेतीची सुरुवात करतील. मग त्यांच्यामध्ये देवाणघेवाण घडेल की नाही? म्हणून मग मध्याश्म युगामध्ये आपल्याला देवाणघेवाणीची ओके पहिली काय म्हणू आपण त्याला की देवाणघेवाणीची प्रक्रिया पहिल्यांदा सुरू झाली असं मध्याश्म युगामध्ये दिसत, म्हणजे आरंभिक व्यापाराचे संदर्भ आपल्याला मेझोलिथिक काळामध्ये म्हणजेच मध्याश्म युगामध्ये दिसतात. हा मुद्दा येतो लक्षात. मग साहजिकच या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे जीवन त्या काळामध्ये होतं त्याचं प्रतिबिंब आपल्या त्या कलारूपांमध्ये दिसून येणार आहे. हा मुद्दा येतो लक्षात. आणि म्हणून जर आपण आता तुम्ही असं टाकू शकता, अश्मयुगीन चित्रकला असं पण तुम्ही लिहू शकता.
अश्मयुगीन चित्रकला. अश्मयुगीन चित्रकला याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा प्राचीन भारतामधला कलेचा पहिला आविष्कार आहे का? हा आपल्या देशातला प्रथम कलाविष्कार आहे असं आपण इथे म्हणू शकतो. प्रथम कलाविष्कार, पहिल्या टप्प्यामधला कलाविष्कार. त्याची सुरुवात कधी झाली होती? नाही. ओके, त्याची सुरुवात जी झाली होती पुराणाश्मयुगातच झाली होती, लक्षात घ्या. आता हा पॉईंट पुन्हा प्रिलिम्ससाठी लक्षात ठेवायचा. मध्याश्मयुगातली चित्र ही सगळ्यात जास्त महत्वाची जरी असली तरी त्याचा आरंभ या टप्प्यामध्ये झाला होता. आता मला सांगा की पुराणाश्मयुग, ओके, त्याचे किती टप्पे पडतात? पुन्हा 3. हे 3 टप्पे कोणते? पुराणाश्मयुगाचे 3 टप्पे कोणते आहेत? अधो, मध्य आणि ऊर्ध्व. याच्यातला सगळ्यात पहिला हे माहिती तुम्हाला, लोअर मिडल अप्पर. हे केलंय की नाही केलंय? याच्या आधी केलंय का? प्रिलिम्स मध्ये आलेले प्रश्न. ओके, यस, त्याच्यामुळे करा. हे अश्मयुग हा एमपीएससीच्या प्रिलिम्ससाठी महत्वाचा टॉपिक आहे. युपीएससीने आतापर्यंत विचारलं नव्हतं, पण आता नुकतंच त्यांनी विचारायला सुरुवात केली आहे त्या टॉपिकवर. त्याच्यामुळे हा घटक महत्वाचा आहे अश्मयुगाचा. अश्मयुगाचे 3 टप्पे, पुराणाश्मयुगाचे 3 टप्पे. जसं अश्मयुगाचे 3 टप्पे पडतात तसे पुराणाश्मयुगाचे 3 टप्पे पडतात. हे 3 कोणते? तर सगळ्यात पहिल्यांदा आहे अधो, त्याच्यानंतर येतो मध्य आणि त्याच्यानंतर येतो ऊर्ध्व. आता हा जो ऊर्ध्व पुराणाश्म आहे तिथं आपल्याला पेंटिंगचे पहिले एव्हिडन्सेस सापडतात. लक्षात आलं का? तर ते लिहून द्या. ओके, प्रथम आविष्कार. ओके, प्रथम आविष्कार, प्रथम कलाविष्कार, सुरुवातीचे किंवा प्रथम आढळ, मला प्रथम आढळ ऊर्ध्व पुराणाश्म. तुम्ही काय लिहिताय? अश्मयुगीन चित्रकला. अश्मयुगीन चित्रकला हा भारतातला पहिल्या कलेचा आविष्कार आहे की नाही? हा झाला एक पॉईंट. दुसरा पॉईंट काय? पहिल्यांदा कधी दिसून येतात किंवा प्रथम विकसन असल्या, प्रथम विकसन ऊर्ध्व पुराणाश्मयुग. चल का? पहिल्यांदाच, ओके, प्रथम विकसन कधी झालं? पहिल्यांदाच विकसन कधी झालेलं आहे? तर ते ऊर्ध्व पुराणाश्म युगामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. ऊर्ध्व पुराणाश्म. तर सुरुवातीची चित्र कशी असतील? साधी का एकदम कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीची असतील? साधी. येतं लक्षात? तर ओके, ऊर्ध्व पुराणाश्म या काळामध्ये चित्र कशी होती? त्या काळामध्ये चित्र अत्यंत साधी अशा स्वरूपाची होती. आकारानं छोटी असतील का मोठी असतील? छोटी असतील, आकाराने छोटी असतील. बरोबर आहे ना? येस. ओके, मला सांगा, आता तुम्ही लहानपणी काय करतो तुम्हाला कदाचित आठवणार नाही, पण एखादं लहान बाळ इतक्यात तुम्ही बघितलंय का? एकदा आठवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या हातामध्ये तुम्ही पेन्सिल दिलेली आहे, पेन दिलेली आहे, एखादा कलर दिलेला आहे आणि ते कसं चित्र काढते की नाही, वेगळे आकार काढतंय. मग ते आकार छोटे असतात का मोठे असतात? मोठे असतात. बरोबर आहे का? म्हणजे प्राथमिक टप्प्यामध्ये चित्रकला कशी असते? मोठ्या आकाराने मोठी, कारण ते इमॅजिन करणं आणि मग तेवढ्या कन्साइज शेपमध्ये मांडणं, ओके, हे त्या बाळाला अवघड असतं. लक्षात आलं का मला काय सांगत आहे? तुमचं उत्तर आता बदलतंय का तेच राहतंय? म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये चित्र कशी असेल? आकाराने मोठी असणार आहे, छोटी नाही काढणार माणूस चित्र. लक्षात आलं का? आता हा लॉजिकचा भाग आहे की नाही सांगा बरं मला. ओके, हे लक्षात घ्या. ओके, ही चित्र आकाराने मोठी होती, साधी होती, आकाराने मोठी होती. ओके, गुंतागुंतीची नाही आहेत ती, खूप म्हणजे खूप साधी चित्र आहेत. ओके, मोठी होती आणि त्याच्यामध्ये माणूस आणि निसर्ग यांच्यामधला संबंध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो निसर्गाचे सानिध्य, बस एवढंच त्याचं वैशिष्ट्य आपलं दिसतं. निसर्गाशी असणारं सानिध्य, माणसाचं निसर्गाशी असणारं सानिध्य या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. हा मुद्दा कळाला मला काय सांगायचं? निसर्गाशी सानिध्य चित्रामध्ये दिसतं. मग कशात चित्र नसेल? ओके, प्राणी, ओके, जंगलामध्ये प्राणी आहेत, माणूस त्यांची शिकार करायला लागलेला आहे, तर अशा प्रकारची चित्र आपल्याला, थोडक्यात शिकाराची चित्र आणि निसर्ग चित्रण आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. मग असं लक्षात येतं की ह्या काळामधला जो माणूस होता हा निसर्गाशी एकरूप झालेला होता. ओके, ज्याप्रमाणे वनस्पती, प्राणी हे निसर्गाचाच एक भाग असतात, त्याचप्रमाणे मानवी जीवन सुद्धा निसर्गाचाच एक भाग होता असं आपल्याला या चित्रांवरून लक्षात येतं. आज मला सांगा की आपण निसर्गापासून अजून सुद्धा निसर्गाशी एकरूप आहोत का निसर्गापासून खूप दूर आलेलो आहोत? हेच, निसर्गापासून दूर आहोत का जवळ आहोत निसर्गाच्या? खूप दूर आलेलो आहोत निसर्गापासून. बरोबर आहे का? ओके, हे पंख कशाचा आविष्कार आहे किंवा कशाचं उदाहरण आहे? आपण निसर्गापासून खूप दूर आल्याचं ते उदाहरण आहे. हे ट्यूबलाईट कशाचं एक्झाम्पल आहे? आपण निसर्गापासून खूप दूर आल्याचं ते एक्झाम्पल आहे. जर रात्री 8 वाजता आपलं सेशन घ्यायचं तर घेऊ शकतो की नाही आपण? ओके, निसर्ग म्हटलं असता नाही नाही अंधार झाला आता, माझा टाइम संपला, ओव्हर टाइम मी करत नाही असं निसर्ग म्हटलं असतं. आपण काय म्हटलं निसर्गाला? तू नको करू ओव्हर टाइम, आम्ही ट्यूब काढतो आमची.
आलं लक्षात? म्हणजे आपण निसर्गापासून दूर गेलो. हा मुद्दा तू लक्षात. पण पहिल्या टप्प्यामधला माणूस हा निसर्गापासून दूर नव्हता, तो निसर्गाशी एकरूप झाला, निसर्गाचाच एक भाग होता आणि त्याच्यामुळे मानवी जीवन हे नैसर्गिक परिस्थितीपासून मुळीच वेगळं नव्हतं असं आपल्याला दिसून येतं. सो निसर्गाशी असणारं एकरूपत्व हे या काळामधल्या कलेचं एक महत्वाचं लक्षण आहे. हा पॉईंट येतो लक्षात. मला हेच पुढे सुद्धा आपल्याला रिपीट होताना दिसतं, पण निसर्गाशी असं सानिध्य असा शब्द इथं लक्षात ठेवायचा. चालेल का? मग याचं आपल्याला विकसन कधी दिसतं? खऱ्या अर्थाने विकसन, जर अश्मयुगीन चित्रकलांचं खऱ्या अर्थाने विकसन जर आपण म्हणालो, तर खऱ्या अर्थाने विकसन, खऱ्या अर्थाने विकसनाचा जर आपण विचार केला तर तो आपल्याला दिसतो मध्याश्म युगामध्ये. मध्याश्म युग, खऱ्या अर्थाने विकसन आपल्याला मध्याश्म युगामध्ये दिसून येतं. माझा पॉईंट कळतोय का? मध्याश्म युगामध्ये हे विकसन आपल्याला दिसतं. मग त्याच्या मागे परिस्थिती काय होती? नैसर्गिक परिस्थितीमध्ये बदल हा त्याच्या मागचं कारण आहे काय? मी आता सांगितलं, पुन्हा रिपीट करत नाही. सो नैसर्गिक पर्यावरणीय आणि भौगोलिक परिस्थिती बदलत गेली आणि त्यामुळे जसं मी तुम्हाला सांगितलं की मनुष्य अधिकाधिक स्थिरावत गेला आणि त्याच्यातून ही चित्र परंपरा सुरू झाली. याचं लक्षात. मग ही जी मध्याश्म चित्र आहेत ती जवळपास भारतभर सापडतील का? भारताच्या जवळपास सर्व भागांमध्ये ती आपल्याला सापडतील. जवळपास जवळपास भारतभर आपल्याला हे दिसून येतात. जवळपास भारतभर. मग ते भारतभर म्हणजे कुठून कुठपर्यंत आपल्याला दिसतात? तर ते आपल्याला लडाख पासून लडाख पासून ते खाली केरळपर्यंत सगळीकडे आपल्याला दिसतात. याच्या लक्षात मला काय सांगायचं ते, लडाख लेह भागामध्ये सुद्धा आपल्या त्या ठिकाणच्या ज्या काही गुहा आहेत त्या ठिकाणी सुद्धा सापडतात आणि केरळमध्ये सुद्धा आपल्याला सापडतात. आंध्रामध्ये रेनिगुंटा नावाचा प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला सापडतात. मद्रासच्या जवळ सुद्धा मुच्छित चिंतामणी गवी नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे चित्र सापडलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये मिर्झापूर नावाचं ठिकाण आहे. मिर्झापूर म्हणजे कालीन भैया साठी लक्षात ठेवायचं नाही आपल्याला. इतिहासामध्ये मिर्झापूर कशासाठी लक्षात ठेवायचं? ते चित्रकलेसाठी. आणि जिओग्राफीमध्ये कशासाठी लक्षात ठेवायचं? प्रमाण वेळेसाठी लक्षात ठेवायचं. चालेल की नाही? म्हणून मिर्झापूर या शब्दाचा संदर्भ आपल्या अभ्यासामध्ये दोनदा येतो. पहिला भूगोलामधला प्रमाण वेळेचा आणि दुसरा इतिहासामधला चित्रकलेचा. बरोबर आहे की नाही? मिर्झापूर हे उत्तर प्रदेशमधलं एक महत्वाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपल्याला मध्याश्मयुगीन अवशेष, विशेषतः चित्र मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. AC कार्लायल नावाचा व्यक्ती होता, त्याने मध्याश्मयुगीन चित्रांचा शोध लावलेला होता. कार्लाईल नावाचा अधिकारी होता. कार्लाईल. ठीक आहे. कार्लाईल म्हणा. ठीक आहे. येस. तर त्याने याचा शोध लावला होता. सो मिर्झापूरमध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला दिसतात. पण सगळ्यात महत्वाचे जर ठिकाणं कोणते असतील तर ते आहेत मध्य प्रदेशमध्ये असणारे भीमबेटका आणि आदमगड. ठीक आहे. तर लडाख पासून केरळपर्यंत आहेत. पण सगळ्यात महत्वाची जी काही स्थळं आहेत ते आहेत भीमबेटका आणि आदमगड. भीमबेटका आणि आदमगड. चालेल का? ही कुठं आहेत? मध्य प्रदेशमध्ये. भीमबेटका आणि आदमगड ही आपल्याला सगळ्यात महत्वाची स्थळं दिसून येतात. बेलान नदी नावाची नदी या भागातून वाहते. त्या नदी खोऱ्यामध्ये ही स्थळं आहेत. त्याच्या लक्षात. विंध्य पर्वतरांगा, बेलान नदी खोरे. भीमबेटका, आदमगड, विंध्य पर्वतरांगा, बेलान नदीचं खोरं. आणि तुम्हाला माहिती आहे का या भीमबेटकाला कशाचा दर्जा मिळालेला आहे? सांस्कृतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. बरोबर आहे का? तर सांस्कृतिक वारसा म्हणजे काय? वारसा वारसा किती प्रकारचा असतो? 3. कोणते? नैसर्गिक, सांस्कृतिक आणि मिक्स्ड. बरोबर आहे की नाही? आणि अजून एक नवी कॅटेगरी आहे इंटँजिबल हेरिटेज. तुम्ही जे नैसर्गिक आणि सांस्कृतिक सांगितलं ते टँजिबल होत जाणार. म्हणजे मध्याश्मयुगीन चित्र ही आकाराने आता छोटी व्हायला लागली होती. हा लक्षात. मला काय सांगते, आता चित्रांचा आकार जर आपण बघितला तर ही चित्र आकाराने छोटी होत जाताना आपल्याला दिसतात. आकाराने तुलनेने छोटी आहेत. ऑफकोर्स मोठीच आहेत, पण तुलनेने छोटी आहेत. आधीच्या काळापेक्षा तुलनेने छोटी आहेत. अजून याचं वैशिष्ट्य काय असेल? आधीच्या काळामध्ये 1 किंवा 2 रंगाचाच वापर केला जायचा. आता अधिक रंगांचा वापर केला जाईल का नाही? आणि म्हणजे याला पॉलिक्रोमॅटिक असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, म्हणजे बहुविध रंगांचा वापर. हे याचं वैशिष्ट्य आहे. आकाराने छोटी होती. त्यानंतर बहुविध रंगांचा वापर ते लोक करत असत. बहुविध रंगांचा वापर. बहुविध रंगांचा वापर. मग आता रंग कसे तयार केले जात असतील त्या काळामध्ये? वेगळा रंग नैसर्गिक. पण ते कसे तयार करतील? नैसर्गिक म्हणजे काय?
म्हणजे मार्केटमध्ये नैसर्गिक गुलाल लागत असेल का ते? ओके. झाडाच्या फुलापासून, पानांपासून, ओके. अजून तर वेगवेगळ्या रंगाचे जे दगड असतील त्याच्या भुकट्या करायचे ते. हे लक्षात, वेगवेगळ्या रंगांची भुकटी केली जायची आणि मग बाइंडिंग एजंट म्हणून ओके काय वापरायचे ते? बाइंडिंग एजंट. बाइंडिंग एजंट म्हणजे काय? म्हणजे वेगळ्या रंगाची भुकटी, ती आता पावडर झालेली आहे, शुष्क पावडर झालेली आहे ती सॉलिड, ओके, घन स्वरूपामधली. मग त्याला मिक्स कशामध्ये केलं जायचं? तर मग वनस्पतींच्या रसामध्ये, फुलांच्या रसामध्ये मिक्स केलं जायचं, किंवा अंड्याचा बलक असतो, प्राण्यांची चरबी असते, ओके. तर त्या सगळ्याच्यामध्ये त्याचं काय म्हणतात त्याला की त्याच्यामध्ये मिक्सिंग करून बाइंडिंग एजंट म्हणून चरबी, वनस्पतींचे ज्युसेस किंवा अंड्याचा बलक या गोष्टींचा वापर केला जायचा. आता लक्षात. मग त्याच्यातून काही प्रमाणामध्ये केमिकल रिॲक्शन्स घडतील, दोन वेगळे कलर एकत्र येऊन तिसरा कलर तयार होईल आणि त्याच्यातून वेगळ्या प्रकारचे रंगाविष्कार त्यांनी केला होता. मग साहजिकच विचार करण्याची जी त्याची क्षमता ती वाढली असं म्हणता येईल का? नाही. कोणत्या दोन कलरचं कॉम्बिनेशन केलं तर कोणता होईल, कुठं कसं वापरायचं हे त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागलं. सो पॉलिक्रोमॅटिक किंवा बहुविध रंगांचा वापर हे या चित्रांचं वैशिष्ट्य आहे. हा मुद्दा तो लक्षात. मला काय सांगत आहे? मग चित्राच्या विषयांचं जर आपण इथं बघितलं, विषय वस्तू जर आपण बघितली तर विषय काय असतील, त्यांनी काय काय दाखवलं असणार आहे त्याच्या चित्रांमध्ये? विषय वस्तू तर वेगळ्या प्रकारचे प्राणी असतील का? ओके, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्राणी होते. जसं की वाघाचं चित्रण केलेलं आहे, एकशिंगी गेंडाचं चित्रण केलेलं आहे, निलगाईचं चित्रण त्यांनी केलं, बायसन आपण ज्याला म्हणतो तशा निलगाईचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. कोणते कोणते सांगितलेत मी? वाघ, एकशिंगी गेंडा ज्याला आपण रायनो असं म्हणतो, तो कुठं सापडतो आजच्या काळामध्ये? आसाममध्ये काझीरंगाला. ओके. आधी कुठं राहत होता? इथे इथे राहत होता भीमबेटका आणि आदममध्ये. ढकलत ढकलत तिकडे पाठवलाय आपण त्याला. लक्षात, म्हणजे तो आधी मध्य प्रदेश मधला रहिवासी होता, लक्षात घ्या. आलं लक्षात. आपण त्याच्या आधार कार्डाचा पत्ताच बदलून टाकला. ओके. काझीरंगाला ढकलला त्याला. म्हणजे मनुष्य हा स्वार्थी प्राणी याच्यावरून दिसतं, पण इतरांच्या अस्तित्वाची पर्वा करत नाही, हे स्पष्ट दिसून येतो त्याच्यावरून. हा मुद्दा तो लक्षात. तर हा हा भाग जो होता मध्य प्रदेशचा, हा गेंड्यांचा अधिवास होता असं या चित्रांवरून दिसून येतं. आज तिथं बिलकुलच सापडणार नाही, पण आधीच्या काळात तिथं होते हे लक्षात येतं. कारण माणूस का फक्त गेंडा कसा दिसतो ते बघण्यासाठी आसाममध्ये जाणार नाही मध्य प्रदेश मधला माणूस. त्याच्या आसपास असेल तेव्हाच तो काढणार त्याचं चित्र. तो गेंड्यांचं चित्र आहे. हत्तींचं चित्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. हा भाग हत्तींचा अधिवास आजही आहे, वाघांचा अधिवास आजही आहे. आपल्याला दिसतं. सो हत्ती, वाघ, निलगाय, एकशिंगी गेंडा अशा प्राण्यांचं चित्रण त्या ठिकाणी केलेलं आहे. घोडा असेल का? घोडा? घोड्याचं चित्रण नाही. याचाच अर्थ या काळामधल्या माणसाला घोडा माहिती नव्हता. कारण जर घोडा माहिती असतं तर घोड्याचं चित्र त्यांनी पक्क काढलं असतं. हा पॉईंट येतो लक्षात. तर घोड्याचं चित्रण नाही, याचा अर्थ घोडा हा प्राणी अश्मयुगामध्ये माणसाला परिचित, भारतातल्या माणसाला परिचित नव्हता असं म्हणता येतं. चालेल का? सो प्राण्यांचं चित्रण आहे. ओके. पक्ष्यांचं सुद्धा चित्रण आहे, पण पक्षी म्हणजे एकदम साधे साधे पक्षी त्यांनी काढलेले आहेत. पक्ष्यांचं स्पेसिफिक चित्रण आपल्याला दिसत नाही. सो प्राणी आहेत, पक्षी आहेत. अजून कसं चित्रण असेल? तर मग आता प्राणी आणि पक्षीच्या ठिकाणी असेल तर मग शिकारीचं चित्रण असेल की नाही? म्हणजे यस, तर मग प्राणी चरतायत अशी चित्र आपल्याला दिसतात. थोडक्यात निसर्ग चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर निसर्ग चित्र आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येतात. निसर्ग चित्र. ठीक आहे. अजून काय दिसतं आपल्याला? तर शिकारीचे प्रसंग त्या ठिकाणी ओके चित्रलेले आहेत. तसंच शिकार चित्रण, शिकारीचे प्रसंग. ओके. आता शिकार, मला सांगा शिकार म्हणजे कशी केली जाईल? एकटा माणूस का ग्रुपमध्ये, का दोन्ही प्रकारे होऊ शकते? दोन्ही प्रकारे होऊ शकते. त्याच्यामध्ये जर आपण समूह शिकारीचा जर आपण विचार केला, ओके, शिकार पण कशी? समूह शिकार. तर समूह शिकारीचा जर आपण विचार केला तर कशाची आवश्यकता असेल? समूहाने शिकार करायची असेल तर कशाची गरज असेल? नियोजन, प्लॅनिंग लागेल की नाही? नियोजन लागेल. कोणी कुठं उभं राहायचं आणि एकमेकांच्या समन्वयाने काम करायचं. तिकडून हाकलायचं आणि बाकीच्यांनी पकडायचं, असं करावं लागेल की नाही? बरोबर ना? म्हणजे तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे, तुमच्यामध्ये नियोजन पाहिजे. म्हणजे ज्या अर्थी मला समूह शिकारीचं चित्रण दिसतं त्या अर्थी मी असं म्हणू शकतो का त्या काळामधल्या माणसानं नियोजन आणि समन्वय साधायला सुरुवात केली होती. म्हणजे समाज जीवनामध्ये मनुष्य आघाडीवर गेला होता, थोडासा पुढे गेला होता असं मी त्या आधारे म्हणू शकतो. लक्षात आहे. चित्रांवरून इतिहास कसा समजून घ्यायचा ही त्याची साधी साधी उदाहरणं आहेत. असं तुम्ही तिथे लिहू शकता. समन्वय, नियोजन. हे जर आपण बघितलं त्याच्यात आपल्याला ओके समन्वय आणि नियोजन, परस्पर समन्वय, ओके, आणि नियोजन, ओके, यासारख्या ओके डेव्हलपमेंटची कल्पना मला त्याच्यातून येत असते. हे मुद्दे कळत आहेत का मी काय सांगतो ते? ठीक आहे. हे जरा लक्षात घ्या. ओके. त्या व्यतिरिक्त मला अजून काय दिसतंय? मी पुढच्या पानावर जातो. अजून कशा चित्रण त्यांनी केलेलं आहे?
यस, म्हणजे प्राणी कोणते होते ते कळतं, त्याची शिकार कशी केली जायची ते कळतंय. म्हणजे मनुष्य आता समूहांमध्ये म्हणजे समाजामध्ये राहायला लागलं तर तेही मला कळतं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की काही कुटुंब चित्रण आपल्याला या काळामध्ये दिसून येतात. कुटुंब चित्रणाचा जर विचार केला तर काय दाखवलेलं आहे की 3 लोक, एक स्त्री, एक पुरुष आणि एक लहान मुलगा जेवताना दाखवलेले आहेत. याचा अर्थ फॅमिली सिस्टम अस्तित्वामध्ये होती. बरोबर आहे का? सो मी इथं सिंपल असा शब्द म्हणतो, कुटुंब चित्रण. ओके, कुटुंब चित्रण हे आपल्याला दिसतं. त्याची 2-3 उदाहरणे जसं मी आता सांगितलं, एकत्रित जेवण घेताना दाखवलेलं आहे. येत्या लक्षात एक चित्र असं आहे की ज्या ठिकाणी एक लहान मुलगा असा खाली पडलेला दाखवलेला आहे आणि बाकीच्या बायका ओके शोक व्यक्त करतायत. ओके, याचा अर्थ काय? त्या लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि बाकीच्या ज्या ज्या स्त्रिया त्या शोक व्यक्त करतायत. मग शोक कधी व्यक्त केला जातो? कुटुंबामधलं कोणी मेलं तर शोक व्यक्त केला जातो. किंवा चित्रण असं आहे की गरोदर स्त्री बाळाला जन्म देतीये, साहजिक तिला वेदना होत आहेत. मग त्या बाकीच्या स्त्रिया तिच्या बाजूला बसून तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ कुटुंब व्यवस्था अस्तित्वात होती असं आपण म्हणू शकतो. हा मुद्दा तो लक्षात मला काय सांगतो? कुटुंब चित्रणाचं उदाहरण आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. कोणते 3 एक्झाम्पल सांगितले? एकत्र जेवण, त्याच्यानंतर मृत्यूचित्र आणि यस, स्त्री एका गरोदर स्त्री एका मुलाला जन्म देते आणि बाकीची तिची काळजी घेतात. अशा प्रकारचं चित्रण त्या ठिकाणी आहे. सो कुटुंब चित्रण हे सुद्धा दिसतं. अजून काय आहे याच्यामध्ये? तर ओके, लक्षात घ्या की आपल्याला उत्सव सुद्धा दिसतो. म्हणजे एक आग पेटवलेली आहे आणि आगोटीभोवती माणसं नाचताना दाखवलेले आहेत. याचा अर्थ तो कुठल्या ना कुठल्या प्रकारचा धार्मिक विधी किंवा उत्सव असावा, सण असावा. बरोबर आहे का? सो लक्षात घ्या की सण उत्सव किंवा आपण म्हणूयात की धार्मिक परंपरा, ओके, धार्मिक परंपरा आपल्याला दिसून येतात. ओके, तर धार्मिक परंपरेमध्ये आपल्याला काय दिसतं की धर्माचं आविष्करण आपल्याला दिसतं. ओके, तर धर्माचं आविष्करण कसं दिसतं आपल्याला? तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, आता एक चित्र असं आहे, एक बैल आणि डुक्कर यांचं कॉम्बिनेशन असणारा एक प्राणी दाखवलेला आहे. एक मोठा प्राणी आहे, त्याचा काही भाग बैलासारखा काही भाग डुकरासारखा आहे. हा मुद्दा असं प्रॅक्टिकली शक्य आहे का सांगा बरं मला? प्रॅक्टिकली शक्य नाही ना, पण त्यांनी तो दाखवलेला आहे. ह्याचं लक्षात, सो बैल आणि डुक्कर यांचे कॉमन फीचर असणारा एक प्राणी. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एक माणूस आणि त्या दोघांचा एक भला मोठा खेकडा पाठलाग करताना दाखवलेला आहे. म्हणजे माणसापेक्षा मोठा खेकडा असतो का? नाही. पण त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. याचा अर्थ कुठल्या ना कुठल्या दंतकथांवर, धार्मिक कथांवर त्यांचा विश्वास असेल. त्याला आपण मिथक म्हणतो. मिथकथा असतात ना, म्हणजे थोडक्यात कुठल्या ना कुठल्या मिथकांचा समावेश त्यांच्या जीवनामध्ये असावा, असं म्हटलं जातं. काही माणसं दाखवली, त्यांच्या डोक्यावर शिंग दाखवलेली आहेत. आता शिंग असणारा माणूस तर नसतो. मग त्यांनी काय केलं? प्राण्यांना मारून त्यांची शिंग त्यांनी डोक्याला लावली. याचा अर्थ तो माणूस कुठला ना कुठला नेता असावा, त्याचं काहीतरी समाजामध्ये महत्व असावं. नेतृत्वाच्या संकल्पना कदाचित त्यांनी विकसित केला असावा प्राथमिक स्वरूपामध्ये. तर लक्षात, तर मग ओके, लक्षात घ्या की धार्मिक परंपरांचा जर आपण विचार केला तर मिथक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. मिथक, ओके, मिथक. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की ओके, सण आणि उत्सव. उत्सव अशी गोष्ट आपल्याला दिसते, एक आगोटी पेटवलेली आहे आणि त्याभोवती मनुष्य नाचताना दाखवलेला आहे. मनुष्य एक सर्कल करून लोक नाचतात असं त्यांनी दाखवलेलं आहे. हे एक चित्रण आहे. त्याच्यानंतर ओके, काय म्हणू आपण त्याला की एक अजून आपल्याला काही चित्र सापडतात की पुरुष आणि स्त्री यांचं चित्रण कसं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये स्त्रियांच्या अंगाची वैशिष्ट्य त्यांनी स्त्री स्वरूपात दाखवलेले, पुरुषांच्या अंगाची वैशिष्ट्य पुरुष स्वरूपात दाखवलेली तर आहेच. पण थोडक्यात त्यांना अनॉटॉमीचं नॉलेज होतं असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी शारीर रचनेचं ज्ञान त्यांना होतं असं आपल्याला दिसतं. त्यांना शारीर रचनेचं ज्ञान होतं हे दाखवताना अजून एक फार इंटरेस्टिंग असं चित्र आहे. त्याला एक्सरे टेक्निक असं म्हटलं जातं. मग त्यांनी काय केलं? एखादं बैल, गाय किंवा कॅटल आपण ज्याला म्हणतो दाखवलेले आहे आणि त्यांनी काय केलं की त्या गायीच्या पोटात काय, की त्या म्हशीच्या पोटात काय हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी सिंपल काय केलं, समजा हे त्याचं पोट असेल तर तिने असा त्याचा पिंजरा दाखवलेला आहे, हाडांचा पिंजरा, आणि आतमध्ये काय आहे ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. कळतंय का? मग थोडक्यात ते एक्सरे टेक्निक असं त्याला म्हटलं जातं. हा मुद्दा तो लक्षात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय दर्शवतात की त्यांना शारीर रचनेचं ज्ञान होतं असं लक्षात येतं. हा मुद्दा तो लक्षात, तर त्याचाही त्यांनी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. हा एक छोटासा निष्कर्ष आपण काढू शकतो. पण स्त्री आणि पुरुषांचा जर विचार केला तर स्त्रिया त्यांनी कशा दाखवलेल्या आहेत? तर स्त्रिया त्यांनी ओके, स्त्री आणि पुरुषांच्या चित्रणाचा विचार केला तर पुरुष हे शिकार करताना दाखवले आहेत. आक्रमक मूडमध्ये पुरुषांचं चित्रण केलेलं आहे, हे लक्षात. आणि स्त्रियांचं चित्रण तर तुलनेने कमी महत्वाची ऍक्टिव्हिटी करताना स्त्रिया दाखवलेल्या आहेत. तसं स्त्रिया काय करतात? तर स्त्रिया फळं, कंदमुळं गोळा करतात, लहान मुलांची देखभाल करतात, ओके, उंदरं पकडतायत स्त्रिया, ओके, किंवा पुरुष शिकार करत असताना भोवती काठी घेऊन उभ्या आहेत स्त्रिया, असं ते स्त्रियाचं चित्रण केलेलं आहे. आणि तेच पुरुषांचं करत असताना पुरुष एकदम आक्रमक मोडमध्ये मोठी शिकार बिकार करताना त्यांनी दाखवलेला आहे. याचा अर्थ काय दिसतो आपल्याला? असं आपण म्हणू शकतो का की लिंगावर आधारलेली कामाची विभागणी ही संकल्पना त्या काळामध्ये अस्तित्वात
होती. हा पॉईंट येतो लक्षात. म्हणजे कोणी कोणतं काम करायचं हे जेंडरवरून ठरायचं, हे लिंगावरून ठरायचं, हे त्या चित्रावरून मी सांगू शकतो. सो लिंगाधारित, ओके, लिंगाधारित श्रम विभागणीचं तत्व, लिंगाधारित श्रम विभागणी, ही गोष्ट आपल्याला त्याच्यातून दिसून येते. ठीक आहे. मग आता मला सांग, ही चित्र साधीच आहेत की नाही? साधी चित्र एकदम रेखाटन आहेत, लक्षात घ्या. म्हणजे सिंपल, त्यांनी रेषा रेषा काढूनच त्यांनी ही काढलेली आहेत. पण त्यातून अत्यंत गहन, ओके, अत्यंत खोलवर असा संदेश आपल्याला दिसतो. त्यातून मिळणारे संदेश, त्यांना येणाऱ्या समाज जीवनाचा जो अर्थ आपण लावतो, तो अत्यंत खोलवर असा आहे, तो व्यापक असा आहे. हा पॉईंट येतो लक्षात. मग मला सांगा की मध्याश्मयुगीन चित्र ही साधी असली तरी आशयाच्या दृष्टिकोनातून ती महत्वाची आहेत असं मी म्हटलं तर चालेल का? चालेल का? याचं उत्तर तुम्हाला देता येईल का? लिहा मग. मध्याश्मयुगीन चित्रे, मध्याश्मयुगीन चित्र ही वरवर पाहता, मध्याश्मयुगीन चित्र ही वरवर पाहता साधी दिसत असली तरी आशय आशय घन, आशय घन, आशयाच्या दृष्टिकोनातून घन म्हणजे सॉलिड आहेत, आहेत, आशय घन आहेत, आशय घन आहेत, स्पष्ट करा, स्पष्ट करा. चालेल. आशय घन म्हणजे मिनिंगफुल आहेत. आशय म्हणजे अर्थाच्या दृष्टिकोनातून ते महत्वपूर्ण आहेत. आशय असतो की नाही, तुला काय सगळं सांगायचं ते एक थोडक्यात सांग, आशय. तर त्यांना जे सांगायचंय ते बरोबर सांगतायत ते. ओके, आपलं आपण म्हणतो ना की बऱ्याचदा मला काय सांगायचं ते नेमकेपणानं मांडता येत नाहीये, आणि मला जे सांगायचं ते नेमकेपणाने मांडतोय तो. तिथे लक्षात, आता विचार करा, एखादी स्त्री मध गोळा करते आणि पुरुष शिकार करतोय, त्याच्यातून काय लक्षात येतं की लिंग आधारित श्रम विभागणी होती. हे आशय घनता आहे की नाही, मला सांगा. ही आशय घनता आहे. हा मुद्दा येतो लक्षात. चल, असा अजून एक प्रश्न लिहा. ओके. मध्याश्मयुगीन, मध्याश्मयुगीन, मध्याश्मयुगीन शिलास्थापत्याचं, शिलास्थापत्य, मध्याश्मयुगीन शिलास्थापत्य तत्कालीन, तत्कालीन सांस्कृतिक जीवनास प्रतिबिंबित करते, सांस्कृतिक जीवनास प्रतिबिंबित करते. एवढेच नाही, करते एवढेच नाही, करते एवढेच नाही, तर तर आधुनिक, आधुनिक चित्रां इतकेच, आधुनिक चित्रां इतकीच ओके सौंदर्यपूर्ण कलात्मकता दर्शवते किंवा दर्शवतात. सौंदर्यपूर्ण कलात्मकता दर्शवतात. टिप्पणी करा. सौंदर्यपूर्ण कलात्मकता दर्शवतात. टिप्पणी करा. टिप्पणी करा. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचा अर्थ काय आहे? या चित्रातून आपल्याला तत्कालीन समाज जीवन तर कळतच कळतं. ओके, तत्कालीन जीवनाचा आढावा तर येतोच, पण ती ओके अत्यंत साधी असून सुद्धा ती कशी आहेत? सुंदर आहेत. याचं लक्षात. हा हा 200 शब्दांचा. ओके, हा प्रश्न बघा कधी विचारला होता. 2015 मध्ये काहीतरी आला होता हा प्रश्न. 2015चा प्रश्न आहे हा. युपीएससी विचारलेला प्रश्न आहे. हाच प्रश्न मी वर साधा करून सांगितला तुम्हाला. चालेल का? म्हणजे हाच प्रश्न फक्त सोप्या भाषेमध्ये वर दिलेला आहे मी. खाली युपीएससीचा प्रश्न. चालेल का? आता यांना युपीएससीने काय विचारलेलं आहे? युपीएससीने काय विचारलं की ओके तत्कालीन जीवनाला ते प्रतिबिंबित करतात. म्हणजे थोडक्यात ती चित्र बघितली तर त्यांचं जीवन कशा प्रकारचं होतं ते मला कळतं. पण एवढंच नाही, तर ती अत्यंत साधी असून सुद्धा ती कशी आहेत? सुंदर दिसतात. म्हणजे काय म्हणू आपण त्याला की ओके लहान मुलांनी काढलेलं चित्र एकदम तसं बघितलं तर त्याच्यामध्ये ओके एकदम साधं असतं. म्हणजे लहान मुलाचं चित्र एखाद छोटा असतो, एखाद मोठा असतो, असे असतं की नाही. पण त्याच्यातून काय लक्षात येतं की या हाताने तो फळ तोडतो की या हाताने बॉल उचलतो, हे आपल्या लक्षात येतं. मग त्याची जी काही विचार करण्याची पद्धत आहे ते आपल्याला जसं दिसतं
की जो हात त्याने छोटा दाखवलेला आहे, तो हात त्याने तो वापरत नाहीये, तो हात त्याने लांब दाखवलेला आहे, त्या हाताचा वापर करून तो कुठलीतरी वस्तू उचलतो, असं काहीतरी दाखवायचं आहे त्याला. हा पॉईंट येतो लक्षात. किंवा एक पाय छोटा दाखवेल, एक पाय मोठा दाखवेल, तो पाय मोठा दाखवतो त्याच्याने तो फुटबॉलला किक करतोय वगैरे, असं काहीतरी लहान मुलाच्या दाखवण्याचा प्रयत्न असतो. हा मुद्दा येतो लक्षात. पण थोडक्यात ओके, त्या लहान मुलाला त्या पर्टिक्युलर प्रेझेंटेशनवर काय सांगायचं आहे याचा जर अर्थ आपण लावला तर आपल्याला वाटतं यार पोरगं लयच हुशार निघायला लागले. हा मुद्दा येतो लक्षात. म्हणजे पहिल्यांदा बघितलं तर आज कसलं चित्र काढलं हे, एक हात छोटा आणि एक हात मोठा, असं कुठं असते का? पण ओके लक्षात घ्या की किंवा जर त्याने चित्र काढलं, फक्त डोकंच काढलं, ओके, आणि डोकं काढून त्याला एक छोटीशी वेणीसारखं काढलं, तर त्याला जेंडर डिफरन्सेस कळतात असं आपल्याला म्हणावं लागेल की नाही? हा मुद्दा येतो लक्षात. मला काय सांगते म्हणजे ओके, स्त्री आणि पुरुष, मुलगा आणि मुलगी दाखवत असताना तो कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की पाठीमागे अधिक केस दाखवते, याचा अर्थ त्याला स्त्रीलिंग इंडिकेट करायचं आहे. तो केस दाखवत नाही किंवा कमी दाखवत, याचा अर्थ त्याला पुरुष लिंग इंडिकेट करायचं आहे. पण थोडक्यात तो आशय घन पद्धतीने विचार करताना जेंडर डिफरन्सेस कळतात असं आपल्याला म्हणावं लागतं. हा मुद्दा येतो लक्षात. मला काय सांगायचं ते, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितला तर मध्याश्मगत चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. जनरली आता बघा, तर सांस्कृतिक वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की चित्रातून आपला तो समाज कसा दिसतो ते लक्षात येतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल का तुम्हाला? की मध्याश्मगीन चित्रांचा जर विचार केला तर आपण तत्कालीन संस्कृती कशी होती हे लक्षात येतं, तत्कालीन समाज कसा होता हे आपल्याला लक्षात येतं. पण ते सौंदर्यात्मक दृष्ट्या आशय घन आहेत हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. ते कसं सांगता येईल आपल्याला? तर साध्या साध्या रेखाटनांमधून त्यांनी ओके अत्यंत आशयपूर्ण असे संदेश दिले. जसं मी तुम्हाला सांगितलं की शिकारीच्या चित्रणातून आपल्याला ओके नियोजन आणि कोऑर्डिनेशन, समन्वय याची कल्पना येते. याचा अर्थ आम्ही एका प्रगत अवस्थेमधला समाज आहोत हे सांगण्याचा त्याचा प्रयत्न आहे. हा पॉईंट येतो लक्षात. ओके, वेगळ्या विधींचं चित्रण केलेलं आहे. ओके, अगोटीभोवती नाचताना जे दाखवलं तो कुठल्या ना कुठल्या प्रकारचा विधी असावा, म्हणजे धार्मिक संकल्पना त्यांच्या विकसित झाल्या होत्या हे त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं. हा मुद्दा येतो लक्षात. तर ह्या गोष्टी किंवा हे जे हा जो पॉईंट आहे लिंगाधारित श्रमविभाजन होते, तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की अत्यंत आशयघन अशा प्रकारची ती चित्र आहेत. हा मुद्दा तर लक्षात. आणि ही आशय घनता, आता तुम्ही विचार करा की मध्ययुगीन काळामध्ये लोकांकडे साहित्य खूप जास्त होतं का मर्यादित होतं? साहित्य अत्यंत मर्यादित आहे. त्यांचा कॅनव्हास वगैरे काहीच नव्हतं. त्यांनी काय केलं? सिंपल गुहांच्या ज्या काही भिंती होत्या त्याच्यावर त्यांनी जसं तसं खडबडीत पृष्ठावर त्यांनी चित्र काढलेली आहेत. आजच्या काळामध्ये आधुनिक पेंटर्स काय करतील, त्यांना त्यांचे एन नंबर ऑफ नखरे असतील त्यांचे, असलाच कागद पाहिजे आणि तसलाच कलर पाहिजे आणि तसलाच मूड असला पाहिजे ना, तर चित्रच निघत नाही असं ते काढत सांगत असतात की नाही. पण चित्र काढायसाठी कितीतरी लोक डोंगरात जाऊन राहतात किंवा नदीच्या किनारी जाऊन राहतात आणि चित्र कशाचं काढतात? नदीच्या किनारी जाऊन कुठल्या तरी शहराचं चित्र काढतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे काही चालते डोकं असं, पण ते मूड यायला पाहिजे. या लोकांचं जसं काही आहे का, लक्झरी आहे का? काहीच नाही. लक्षात घ्या की सिंपल मनातले विचार मांडतात आणि इतक्या उत्कृष्टपणे मांडतायत की त्या चित्रांच्या माध्यमातून त्याच्या मनात काय चालू आहे याचा सहजपणे पडताळा येतो. म्हणून अत्यंत सौंदर्य, म्हणजे सौंदर्य कशामध्ये बघायचं असतं, तर त्याच्या सरळ साधेपणामध्ये आपलं ते सौंदर्य बघायचं आहे आणि हे आपल्या त्या उत्तरामध्ये याची मांडणी करायची आहे. हा मुद्दा येतो लक्षात. याचा प्रयत्न कराल मग लिहिण्याचा. हे मध्ययुगीन कला, हा पॉईंट येतो लक्षात. आता त्याच्यानंतर आपल्याला हडप्पा काळामधली कलारूप आणि साहित्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. चालेल का? एकदम ब्रीफमध्ये हडप्पाची ओळख करून देतो आणि मग उद्याच्या टॉपिकमध्ये आपण हडप्पा आणि वैदिक काळ हे 2 पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. चालेल? जसं मी आता आज माझं होतं की हडप्पाचं ऍटलीस्ट अर्ध झालं पाहिजे, पण ठीक आहे, हरकत नाही, आपला वेळ होत आलेला आहे. उद्या हडप्पा आणि वैदिक काळ हे 2 घटक मी कव्हर करेन. तर सिंधू संस्कृती आपण ज्याला म्हणतो, फक्त एक इंट्रोडक्शन देतो. चालेल? एक 2 ते 3 मिनिटामध्ये इंट्रोडक्शन देतो आणि मग आपण पुढे कव्हर करूया. चालेल का? मग तुम्ही टायटल टाकू शकता, सिंधू संस्कृतीचा काळ असं टायटल टाकू शकता. ठीक आहे? येस. मी तुम्हाला आज 3 प्रश्न दिलेत का? ठीक आहे, 4 दिलेत. हा, 4 दिलेत. मी तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात जो भौगोलिक परिस्थिती आणि इतिहास तो नंतर लिहा, आता लगेच नका लिहू, कारण तो प्रश्न डेव्हलप व्हायला वेळ लागेल. आपण तुम्हाला त्याच्यातला एकच मुद्दा सांगितला, कोणता? मध्याश्मकाचा मुद्दा सांगितला. हळूहळू त्याच्यामध्ये अजूनही पॉईंट्स ऍड होत जातील. बाकीचे 3 मात्र याच कालखंडावर विचारण्यात आलेले आहेत. चालेल का? येस. तर थोडंसं डीपमध्ये जा, एक्सप्लोअर करा आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. चालेल? येस. चलो, तर सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृती ओके कोणत्या नावाने ओळखली जाते? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती. दुसरी? येस. म्हणजे माझी जरा इंग्लिश बरी असल्यामुळे मला कळालं, पण एखाद्याला कळालं असतं, वा वा काय भारी उत्तर दिलं असं म्हटलं असतं. ठीक आहे. येस. सिंधू संस्कृती नावाने ओळखली जाते. अजून ब्रॉन्झ सिव्हिलायझेशन. ओके, ब्रॉन्झ सिव्हिलायझेशन नावाने ओळखली जाते. आणि त्याच्यानंतर सिंधू सरस्वती सभ्यता आणि हडप्पा सभ्यता या नावाने ओळखली जात असते. बरोबर आहे का?
आता सिंधू सभ्यता का म्हणतात, कारण ती असं सुरुवातीला असं मानलं जायचं की सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचं विकसन झालं म्हणून ती सिंधू सभ्यता आहे. बरोबर. हिला हडप्पा संस्कृती का म्हणतात, कारण हडप्पा नदी हडप्पा या ठिकाणी तिचा पहिल्यांदा शोध लागला. रावी नदीच्या किनारी असणाऱ्या हडप्पा या शहरात तिचा पहिल्यांदा शोध लागला म्हणून ती हडप्पा संस्कृती आहे. त्याच्या लक्षात तिला ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन म्हणजे ब्रॉन्झ युग संस्कृती किंवा ब्रॉन्झ सभ्यता का म्हणतात, कारण अत्यंत उत्कृष्ट अशा दर्जाच्या ब्रॉन्झच्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याला सापडतात. ब्रॉन्झ कशापासून बनतं, कॉपर आणि जस्त टीन यांच्यापासून ब्रॉन्झ बनत असतं. आणि ह्या मिश्र धातूच्या अत्यंत उत्कृष्ट अशा स्वरूपाच्या वस्तू आपल्या संस्कृतीमध्ये सापडतात म्हणून ते ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन आहे. हा पॉईंट येतो लक्षात. आणि सध्याच्या काळामध्ये तिला एक नवीन नाव प्राप्त होत आहे, ते म्हणजे सिंधू सरस्वती सभ्यता. असं का म्हटलं जात आहे, तर मग असं म्हटलं जातं की नवीन संशोधन असं दर्शवतं की सिंधूच्याही पलीकडे म्हणजे भारतीय बाजूला एक नदी आहे, त्याचं नाव आहे घग्गर हाकरा नदी. काय नाव सांगितलं, घग्गर हाकरा. ओके. या घग्गर हाकरा नदीच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीमधली बहुतांश स्थळ आता सध्याच्या काळामध्ये सापडत आहेत, जी भारतीय बाजूला आहेत. हा पॉईंट येतो लक्षात. म्हणून घग्गर हाकरा नदी या संस्कृतीचा गाभा प्रदेश होता असं म्हटलं जात आहे. आणि असं म्हटलं जातं की ऋग्वेदामध्ये वर्णन केली सरस्वती नदी म्हणजेच घग्गर हाकरा. आणि त्या आधारे घग्गर हाकरा म्हणजे सरस्वती, आणि सिंधू आणि सरस्वती यांच्या मधल्या प्रदेशात संस्कृतीचं विकसन झालं म्हणून ही सिंधू सरस्वती सभ्यता आहे, असं एक मत सध्या मांडलं जाते. चालेल का? यस. आता त्याच्यामध्ये संस्कृती म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. आता सभ्यता म्हणजे काय असतं, सभ्यता म्हणजे काय, व्हेरी गुड. संस्कृती म्हणजे विशिष्ट भागामध्ये राहणाऱ्या लोकांची एक जीवनशैली, म्हणजे इथली एक जीवनशैली असू शकेल, म्हणजे इथली एक संस्कृती आहे, इथली एक संस्कृती आहे, इथली एक संस्कृती आहे. सुरुवातीला त्या वेगळ्यापणाने डेव्हलप होतील, आपापल्या डेव्हलप होतील, पण ओव्हर पिरियड ऑफ टाइम काय होईल, त्या आपापसामध्ये आंतरक्रिया करायला लागतील, इंटरॅक्शन करायला लागतील. जेव्हा त्या आपापसामध्ये इंटरॅक्शन करायला लागतील तेव्हा सगळ्यांची कॉमन अशा प्रकारची जीवनशैली तयार होईल की नाही. त्यांची स्वतःची एक वेगळी जीवनशैली असेलच असेल, पण त्याचबरोबर एक सामायिक जीवनशैली असेल. अशी ही सामायिक जीवनशैली उद्भवणं ही प्रगत अवस्था आहे का अवनत अवस्था आहे, प्रगत अवस्था आहे. ती साधी असेल का गुंतागुंतीची असेल, गुंतागुंतीची असेल की ते स्वतःचं सुद्धा कल्चर आहे आणि कॉमन कल्चर सुद्धा आहे. येतं लक्षात. मला सांगा, महाराष्ट्रीय असणं आणि पंजाबी असणं हे सोपं आहे की नाही, पण महाराष्ट्रीय सुद्धा असणं आणि भारतीय सुद्धा असणं हे गुंतागुंतीचं आहे की नाही. येतं लक्षात. आणि म्हणून स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्ट मध्ये भांडणं लागतात बऱ्याचदा, आहे की नाही मला सांगा. म्हणजे मराठी असणं किंवा राज्याचं असणं आणि पूर्ण केंद्राचं असणं किंवा देशाचं असणं ही गुंतागुंतीची गोष्ट आहे. येतं लक्षात. मग आता मला सांगा, सभ्यता ही प्रगत, उन्नत आणि गुंतागुंतीची अशी अवस्था असते ज्यामध्ये अनेक संस्कृती एकमेकांसोबत आंतरक्रिया करताना आपल्याला दिसतात. ती अवस्था म्हणजे सभ्यता. भारताच्या इतिहासातली अशी पहिली सभ्यता अवस्था म्हणजे सिंधू संस्कृती आहे. येतं लक्षात. अनेक स्थानिक संस्कृतीचं संमेलन जेव्हा झालं तेव्हा त्याच्यातून एक व्यापक अशा भूप्रदेशावर एक सामायिक अशा प्रकारची जीवनशैली आपल्याला दिसते, आणि ती जीवनशैली गुंतागुंतीची आणि प्रगत अशा स्वरूपाची होती. त्या अवस्थेला सभ्यता असं म्हटलं गेलेलं आहे. चालेल. बाकी आता उद्याच्या याच्यामध्ये बघूया. चलो, थँक्यू.